प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच त्या समस्या त्या ठिकाणामध्ये पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर साक्ष घडली असेल तर त्या नंबरवर तुम्ही तुमची साक्ष देखील पाठवू शकता. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवरच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परमेश्वर अद्भुत साक्षी घडवत आहे. एका सिस्टरनी साक्ष सांगितली की त्या वर्षातनं 2 किंवा 3 वेळा कमीत कमी शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये येतात. येताना वेगवेगळे प्रॉब्लेम्स ते घेऊन येतात आणि त्यांनी सांगितलं ज्यावेळेस त्या घरी जातात त्यावेळेस ते सगळे प्रॉब्लेम्स निघून गेलेले असतात. त्यांनी अजून एक साक्ष सांगितली की त्यांचा मुलगा यावर्षी 10वीत होता. तो जास्त हुशार पण नव्हता, जास्त अभ्यास देखील तो करत नव्हता. पण ते या ठिकाणामध्ये आल्यानंतर त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि ज्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये 10वीचा रिझल्ट लागला त्यावेळेस त्या मुलाला 69% मिळाले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि त्या म्हणाल्या की आम्ही ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलेलो आहोत आणि असे कित्येक ख्रिस्ती लोक आहेत की ज्यांना बायबल माहीत नाही, ज्यांना बायबल कळत नाही, ज्यांना वचनाचं ज्ञान नाही. पण मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलच्याद्वारे आम्हाला ते वचन कळलं आणि अनेक लोक जे असे आहे ज्यांना वचन कळत नाही, या चॅनलच्याद्वारे अनेक लोकांना वचन कळत आहे आणि त्यांचं जीवन बदलत आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एक 10-12 वर्षाचा एक लहान मुलगा आहे. तो खूप आजारी पडला होता आणि त्याच्या आईला कोणीतरी सांगितलं की असं असं एक यूट्यूब चॅनल आहे पास्टर मनोज तेलोरे, तर तुम्ही ते चॅनल बघा, त्याच्यावर नंबर पण आहे, तुम्ही त्या नंबरवर त्यांना कॉल करा आणि ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील. आणि त्या बहिणीने यूट्यूब चॅनल बघितलं आणि त्यांनी नंबरवर कॉल केला. पास्टरांनी त्या मुलासाठी प्रार्थना केली आणि त्या मुलाला आरोग्य मिळाल्यानंतर त्यांनी तो मुलगा उभारला आणि त्यांनी स्वतः साक्ष दिली. त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी तयार केला आणि तो व्हिडिओ देखील त्यांनी पास्टरांना पाठवला. तो मुलगा पूर्णपणे बरा झाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार. मी मागील महिन्यात खूप जास्त आजारी होतो. तेव्हा माझ्या मम्मीला कोणीतरी सांगितले की पास्टर मनोज तेलोरे यांना तुम्ही फोन करा व त्यांनी तिला नंबरही दिला व पास्टरांनी माझ्यासाठी प्रेयर केली व आज मी चंगा झालो आहे. प्रभूच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद. त्याची स्तुती असो. आमेन. पियुषा जोशी आपल्या चर्चमधील वैजंती सिस्टर आहेत. त्यांची मुलगी मागच्या वर्षी ती 12वीला होती आणि दरवेळेस ती ज्या वेळेस परमेश्वराच्या मंदिरामध्ये येते अभ्यासासाठी, परीक्षेसाठी पास्टरांकडनं ती नेहमीच प्रार्थना करून घेते. आणि 2 आठवड्यापूर्वी ज्यावेळेस 12वीचा रिझल्ट लागला त्यावेळेस परमेश्वराच्या दयेने कृपेने तिला 81% पडले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. अजून एक साक्ष आहे. माझा मुलगा अर्पण, तो देखील मागच्या वर्षी 10वीमध्ये होता. पण 10वी म्हणल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा बहुतरी कधी केला नाही, कारण की पास्टर नेहमी वचनात सांगायचे की सर्वप्रथम स्थान आपण परमेश्वराच्या मंदिराला दिलं पाहिजे. 10वीचं पूर्ण वर्ष एकही रविवार त्यांनी चुकवला नाही. त्यांनी टेस्ट चुकवले, तो क्लासला रविवारी गेला नाही, पण परमेश्वराच्या मंदिराला त्यांनी प्रथम स्थान दिलं. कारण पास्टरांनी वचनाप्रमाणे त्या पद्धतीने सगळ्यांना ते घडवत आहेत आणि पास्टरांनी वेळोवेळी त्याच्यासाठी प्रार्थना केली. सर्व शिलो कुटुंबाने देखील त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि मागच्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर त्याला परमेश्वराच्या दयेकृपेने 90% मिळाले. म्हणून आपण सर्व गौरव फक्त आपल्या जिवंत परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये देवाचं वचन काम करत आहे, मोठं फळ येत आहे. अशा परिस्थितीमध्ये देवाला आम्ही काय देणार आहे? अनेक आशीर्वाद त्याने आम्हाला दिले. रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या दिवसामध्ये ते आम्ही आशीर्वाद अनुभवत आहोत.
परिवर्तन, बदल फक्त देवाचं वचन करतं. देवाच्या वचनामध्ये नुसतं माणसाचं जीवनच बदलण्याची ताकद नाही, इतकी शक्ती आहे, इतकं अद्भुत ताकद त्या वचनामध्ये आहे. मला परवा कोणीतरी कॉल केला आणि सांगितलं की माझे पप्पा बेशुद्ध आहे, सिरियस कंडिशनमध्ये आहे, परंतु यूट्यूबला वचन ऐकलं, वचनावर विश्वास ठेवला आणि आता आम्हाला आशा आहे जर तुम्ही प्रार्थना केली तर डॉक्टर जे सांगतात क्रिटिकल कंडिशन आहे, सिरियस आहेत, वाचू शकणार नाहीत, परंतु एक प्रार्थना ज्या साक्षी आम्ही या तुमच्या यूट्यूबला ऐकतो, आमचा विश्वास प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळे प्रार्थना करा. देवाचं वचन त्या अवस्थेमध्ये त्यांना ऐकवलं आणि मी इकडून प्रार्थना केली. बेशुद्ध अवस्थेमध्ये क्रिटिकल कंडिशनमध्ये असणारा तो व्यक्ती जेव्हा प्रार्थना झाली, देवाचं वचन त्यांच्या कानावरती पडलं, दुसऱ्या क्षणाला तो उठून बसला. दुसऱ्या क्षणाला. ही वचनाची ताकद आहे, देवाच्या वचनाचं काम करण्याची ती पद्धत आहे, ते कधी खाली जात नाही. देवाचं वचन, बायबल सांगतं की मी वचन पाठवून तुला बरं करील. ही वचनाची ताकद आहे की तो बरं करतो, तो ज्ञान देतं, वचनामुळं विश्वास वाढतो, वचनामुळं लढण्याची प्रेरणा मिळते. ही वचनामध्ये एक व्यक्ती जर सतत वचन ऐकलं ना, तो कधीच निराश राहत नाही, कधीच नाही राहत. आणि वचन सुधारणा करतं आमच्यामध्ये, आमच्यातलं कमीपण, आमच्यातल्या उणिवा, सगळ्या गोष्टी वचन दाखवतं. परंतु वचन ऐकणारे नव्हे तर वचन पाळणारे बनलं पाहिजे. स्वर्ग कोणासाठी असणार आहे? जे लोक देवाचं वचन पाळतात ते स्वर्गामध्ये असणार आहे. आणि जास्त दंड कोणाला मिळणार आहे? किती तुम्ही वचन ऐकलं आणि वचनाप्रमाणे सुधारणा केली नाही तर जास्त दंड असणार आहे, सुटका नाही तिथं. म्हणून एवढी कृपा आमच्यावरती पुरवली, एवढी दया आम्हाला दिली. आणि ज्या सुधारणेसाठी देवाचं वचन, जसं मेडिसिन असते, औषध असतं, डॉक्टर काय करतात माहिती का? ते मेडिसिन देतात आणि सांगतात 8 दिवसात फरक नाही पडला तर आपण मेडिसिन चेंज करू. म्हणजे मेडिसिनचं काम काय? तर सुधारणा करणं, बॉडीमध्ये असणारा डिफेक्ट, शरीरामध्ये असणारा दोष काढण्याचं काम ती गोळी, ती टॅबलेट, ते इंजेक्शन करतं. तसं देवाचं वचन आहे, दोष दाखवणं आणि सुधारणा करणं. दोष दाखवणं म्हणजे काय? मेडिसिन आहे ते. शरीरात तुमच्या कोणता दोष आहे, जसं मेडिसिन दाखवतं तसं तुमच्या जीवनात कोणता दोष आहे देवाचं वचन दाखवतं. आणि जर सुधारणा झाली नाही, 2 गोष्टी आहेत. एक, मेडिसिन देऊन जर सुधारणा झाली नाही तर डॉक्टर सांगतात याला मरण्यासाठी सोडून द्या, म्हणजे याच्यावर आता उपचार होणार. आत्मिक जीवनामध्ये देखील तसंच आहे. मेडिसिन आहे, देवाचं वचन मेडिसिन आहे, परंतु पुष्कळ ऐकल्यावर सुधारणा होत नाही तर बायबल सांगतं, शास्त्रामध्ये असलेलं, त्याला सैतानाच्या स्वाधीन करा. म्हणजे काय? येशू म्हणतो चोर येतो चोरी, घात व नाश करण्यासाठी, मी आलो ते तुम्हाला जीवन दे. मग आता सैतानाच्या स्वाधीन करण्यासाठी सोडलं म्हणजे नेमकं काय? नाश करण्यासाठी सोडून दिलं. नाश करणार, तो घात करणार आहे. प्रतिदिवशी देवाचं वचन आमच्याकडे आल्यानंतर स्वतःमध्ये सुधारणा, बदल, परिवर्तन, विचारामध्ये, कृतीमध्ये ते होणं फार आवश्यक आहे. परंतु वारंवार जर आमच्या जीवनामध्ये रिपिटेशन असेल, त्याच चुका, तेच आमचे दोष जर वारंवार असेल तर प्रभू त्याचं कृपेचं वेष्टन आमच्यावरून काढून घेतो. अगदी शास्त्रातनं तुम्हाला सांगतो, योबाच्या लेकरांच्या भोवती सैतान स्वतः स्वर्गामध्ये जाऊन त्याला म्हणतो, तो काही तुझं फुकटबळ बाळगत नाही, तू त्याच्या सर्वस्वाभोवती कुंपण केलेलं आहे. आणि का कुंपण होतं त्याचं? तो सकाळी उठल्याबरोबर आपल्या
लेकरांचं शुद्धीकरण करून हवन करत होता, यज्ञ करत होता. त्याला माहिती होतं माझी लेकरं जगामध्ये जातात आणि जगामध्ये गेल्यावर त्यांच्यातून पाप घडतं. या पापामुळे त्यांच्यावर दंड येऊ नये, न्याय त्यांचा होऊ नये. न जाणो जगात गेल्यावर माझी लेकरं चुकतील आणि मग त्यांच्यावरती दंड येईल. म्हणजे तो सैतान अनेक वेळा त्याच्या लेकरांना दंड देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अर्पण केलेल्या कोकऱ्याच्या रक्तानं त्याच्या परिवाराला, त्याच्या कुटुंबाला संरक्षण मिळत होतं. त्याचा खंड नाही कधी चुकला. मग कसं काय योबाची लेकरं मेली? कशी काय योबाची लेकरं? तो एवढा धार्मिक होता, लेकरं कशी काय मेली? त्याचं वाक्यच आहे, न जाणो माझ्या मुलाने न कळत पाप केलं. शब्द फार सुंदर वापरला, न जाणो माझ्या मुलाने न कळत पाप केलं, त्या पापापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून त्यांच्या शुद्धीकरणाची प्रोसेस मी करते. आता विचार करा, न कळत केलेल्या पापाबद्दल योबाची लेकरं मेली. कळत असलेल्या पापाबद्दल किती मोठा दंड असेल, किती मोठा दंड असेल. परंतु सैतानाला नेहमी वाटत असतं तुम्हाला उद्ध्वस्त करावं, तुमचा नाश करावा, त्याच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकावं, आत्मिक जीवन तुमच्यातनं निघून जावं. तो तुम्हाला आत्मिक नाही बनवू देत, धार्मिक बनवू देतो. धार्मिक आणि आत्मिक याच्यामध्ये फरक आहे. धार्मिक संबंधानं पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारखी, घाणेरड्या चिंधीसारखी. धार्मिक बनला देव म्हणतो फाटकी वस्त्र आहेत. आत्मिक मात्र तसं नाही. आत्मिक व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? आत्म्याच्या प्रेरणेनं चालणारा व्यक्ती हा स्वर्गामध्ये पोचतो. धार्मिक चुकीचं जीवन तुम्हाला वाटतं, धार्मिक जीवनाचं वैशिष्ट्य काय माहिती का? धार्मिक जीवन मला वाटतं तसं मी धार्मिकता ठरवतो. धार्मिक जीवनाची पद्धत आहे. आता शास्त्री आणि पुरुषांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, भावी क्रोधापासून वाचण्याचं तुम्हाला हा कोणी मार्ग सांगितलेला आहे? पुरुषांच्या खमीरापासून तुम्ही स्वतःचा बचाव करा, तो म्हणतो. पण ते धार्मिक आहेत, तरी म्हणतो त्यांच्यामधल्या खमीरापासून तुम्ही स्वतः, या शास्त्री आणि पुरुषांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करा. का? त्यांनी त्यांची धार्मिकता तयार केली. धार्मिकता जेव्हा आम्ही आमच्या चौकटीत राहून तयार करतो, ही धार्मिकता एक आम्हाला गर्विष्ठ बनवती आणि दुसरी गोष्ट आम्हाला उद्ध्वस्त करते. गर्विष्ठ बनवती. पहिले धार्मिकता देवाच्या वचनानुसार नसते, नीतिमत्व देवाच्या वचनामधलं असतं प्रियानो. ते आत्मिक, त्याला आत्मिक म्हटलेलं आहे. आत्म्याची प्रेरणेने तुम्ही चाला. म्हणजे नेमकं कसं काय चालायचं? आत्म्याची प्रेरणा. देव आत्मा आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्तावरती पवित्र आत्मा आला, अरण्यामध्ये गेला, 40 दिवस उपास केले. उपास केल्यानंतर आता इकडं सैतान त्याच्याकडे आला, देवाचं वचन घेऊन त्याच्याकडे आला. तो धार्मिक, उपास केला, तो धार्मिक आहे. आता तुझ्या शरीराला भूक लागणार आहे, तो तुला भूक लागली, या धोंड्यांना आज्ञा कर, याच्यापासून भाकरी तयार कर. आता ही त्याची धार्मिकता आहे. तो गर्विष्ठ बनला पाहिजे, तो प्रौढी त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्याने आज्ञा केली पाहिजे धोंड्याला भाकरी होण्यापासून. त्यानं तसं नाही केलं. बघा, काना गावात गेल्यावर त्यांनी पाण्याचा द्राक्षरस केला. त्या ठिकाणामध्ये धोंड्यापासून सुद्धा भाकरी करू शकला असता. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शास्त्री आणि पुरुषांना म्हणतो, धोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्या धोंड्यापासून त्यांनी भाकरी करू शकला असता, परंतु त्यानं ती धार्मिकता, फाजील धार्मिकता वापरली नाही. त्यानं वचन घेतलं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. म्हणजे नीतिमत्व किंवा आत्मिक व्यक्ती नेहमी देवाच्या वचनानुसार चालतो, म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. पवित्र आत्म्याची प्रेरणा काय? पवित्र आत्म्याची प्रेरणा देवाचं वचन. ही प्रेरणा आहे, देवाचं वचन. याच्याप्रमाणे तुम्ही चालता. पवित्र आत्म्याची प्रेरणा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, देवाचं वचन आहे. ते त्याचं खाद्य आहे. मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं जगेल, वाचेल. म्हणजे
वचन हे आत्म्याला जगवतं. तुमचा आत्मा जिवंत राहण्यासाठी देवाच्या वचनाची गरज आहे. आता प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं, तुला वाटतं तू जिवंत आहे पण तू मेलेला आहे. येईल ते त्या तुम्हाला मी कधी जर त्याच्यातनं शिकवलं, किंवा आता ऑगस्टमध्ये पुन्हा नगरमध्ये राहिलेल्या 3 मंडळांसंबंधाचं शिक्षण ऑगस्टमध्ये त्याचं प्लॅनिंग केली. त्याच्यामध्ये असं तुला वाटतं तू जिवंत आहे पण तू मेलेला आहे. कधी कधी वाटतं आम्ही जिवंत आहोत, पण आत्मिक दृष्टिकोनातनं कधीच मेलेले होत. कसं काय मेलेले होत? वचनाप्रमाणे चालत नाही म्हणजे मेलेले हो. कसं वचनाप्रमाणे? वचनाप्रमाणे चालू वाटत नाही म्हणजे आत्मिक दृष्टिकोनात नव्हे, सगळं चालू आहे हो. जसं आम्ही पाहतो की एक मनुष्य व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर श्वास चालू आहे, पण व्हेंटिलेटरवरती तो श्वास कृत्रिम श्वास आहे. तो काढला की तो मरून जातो, पण ब्रेन डेड होत नाही, मेंदू मरत नाही. मेंदू मेल्यावर नॅचरल डेथ. कधी कधी तसंच असतं. देवाच्या मंदिरामध्ये आहे, फक्त पंपिंग चालू आहे, मेंदू मेला नाही. म्हणजे काय? मेंदू फक्त चर्चमध्ये घेऊन येतो, मेंदू चर्चमध्ये घेऊन येतो, बसवतो आणि तो चालू. ज्या दिवशी मेंदू मरतो तुम्ही देवाच्या मंदिरापासून बाहेर, मग आत्मिक जीवनात तुम्ही पूर्णपणे मरून गेला, तुम्ही मेला, आत्मिक जीवनात संपला. परंतु तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येऊन आत्मिक जीवनामध्ये ज्या पद्धतीनं तुमचे विचार बदलले पाहिजे. मेंदू मरणं म्हणजे आम्ही पाहतो की मेंदूला विचार करण्याची सवय असते, आणि ज्या लोकांची क्षमता विचार करण्याची संपती ना, ज्याचा मेंदू काम करत नाही तो व्यक्ती कुठल्याच गोष्टीसाठी उपयोगाचा नाही. तसं देवाच्या वचनामध्ये पण आहे. देवाच्या वचनानुसार आम्हाला आमच्या मेंदूनं काम केलं पाहिजे. शल्मोनाचं काय झालेलं आहे? एवढा सुंदर, इतका भव्य राजा, ज्ञान त्याच्याकडे, बुद्धिमत्ता त्याच्याकडे, पैसा त्याच्याकडे, परंतु अंत का त्याचा वाईट झाला? अहो, त्याच्या मेंदूनं काम केलं नाही. 3दा देवानं दर्शन देऊन सुद्धा जेव्हा त्या स्त्रियांनी त्याला मूर्तीपूजा करायला लावली, दर्शनानंतर सुद्धा शल्मोन, यहुदी लोक, त्यांचं वैशिष्ट्य तुम्ही बघितलं. शद्रक, मेशक, अबेदनगो त्यांना म्हटलं मूर्तीला दंडवत घाल. ते भट्टीत पडले पण त्या मूर्तीला दंडवत घातलं नाही. पण कशी काय या शल्मोनाची मती, त्याची बुद्धी कशी काय भ्रष्ट झाली होती? त्यांनी तर देवाकडे प्रार्थना केली होती. कोणती प्रार्थना? मला ज्ञान दे, लोकांबरोबर माझा व्यवहार कसा असावा. आता कशी काय बुद्धी भ्रष्ट झाली? कसं काय शल्मोन त्या असणाऱ्या मूर्तीपूजेच्या नादीत? त्याचा मेंदू मेला हो. एकदा मेंदू मेला, आत्मिक जीवनामध्ये आम्ही मरतो ना, प्रभूला काय आवडतं याचा विचारच आम्ही सोडून देतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे. आज त्या विषयावरती नाही मला बोलायचं आहे, परंतु जो विषय तुम्ही अनेक वेळा पाहिला तो म्हणजे आराधना, प्रभूला पसंत पडणारी आराधना. मी त्याला असं टायटल देईल, आराधनेमध्ये असणारे आशीर्वाद. आराधनेमध्ये आशीर्वाद आहेत. आणि बरं, कोणती आराधना? सब टायटल त्याचं राहील, प्रभूला पसंत असणारी आराधना, आणि मुख्य भाग असेल त्यातले आशीर्वाद. आराधना सगळेच करतात. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या पृथ्वीतलावर तुम्ही जोपर्यंत आहात ना, तोपर्यंत तुम्हाला देवाच्या मंदिरात आल्यावर वचन ऐकायला मिळणार. वचनानं तुमचा विश्वास वाढतो, वचनाच्या द्वारे तुमच्या चुका तुम्हाला कळतात. परंतु आराधना अशी गोष्ट आहे जी तुम्हाला स्वर्गामध्ये गेल्यावर करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे स्वर्गामध्ये गेल्यावर तिथं वचन नाही, तिथं लोकांचं एकत्र येणं कशासाठी असेल तर फक्त आराधना करण्यासाठी. परंतु त्या ठिकाणामधली जी आराधना आहे ती आराधना या पृथ्वी तलावर तुम्हाला शिकता आली पाहिजे. आता काय घडलं माहिती का? काय चाललंय जगामध्ये? मी बऱ्याच वेळा आराधना करणारे लोक पण पाहतो, आराधक पाहतो, वाजवणारे पाहतो, आणि त्या आराधनेला एक अश्लील स्वरूप जगात सगळीकडे येऊ लागलेलं आहे. अश्लील. मग त्यांना असं वाटतं की दावीद जशी आराधना करतो, आपल्या वस्त्राचं भान त्याला राहतं. ठीक आहे, त्याला वस्त्राचं भान राहिलं नाही, तो बेबाम नाचला, सगळं काही छान झालेलं आहे. परंतु आराधना करत असताना गीत गाणं, वाद्य वाजवणं,
त्यानंतर मी पाहतो साऊंड सिस्टम, या सगळ्याकडे लोकांनी लक्ष दिलेलं आहे. परंतु जी आराधना देवाच्या वचनामध्ये तुम्ही पाहिलं तर बंदिशाळेमध्ये असणारा पेत्र किंवा पौल, पेत्र ज्याला साखळ दंडानं बांधलेलं होतं, इन्स्ट्रुमेंट नाही, वर्शिप लीडर नाहीत, वर्शिप करणारी टीम त्या ठिकाणामध्ये नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये हा पेत्र साखळ दंड वाजून परमेश्वराची आराधना करतो आणि बंदी शाळेमधले लोक त्यांची आराधना ऐकतात आणि पेत्राचे साखळ दंड गळून पडतात. ही एक आराधनेची पद्धत, एक आराधनेची पद्धत ज्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, आणि दुसरी आराधनेची पद्धत त्या ठिकाणामध्ये 2 व्यक्ती बंदीशाळेमध्ये आणि ते साखळदंड, पौल आणि सिलास साखळदंड वाजवून देवाची आराधना करत आहे. कोणती आराधना मान्य आहे, कोणती आराधना खरी आहे? मग प्रश्न उपस्थित होतो, काय वाद्य नसावी? वाद्य असावीत, साऊंड सिस्टम नसावी, साऊंड सिस्टम असावी. परंतु खरी आराधना जी प्रभू आम्हाला शिकवतो ती आराधना आज आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि असली आराधना पुन्हा ध्यानात घ्या, गाणे गाणं, वाद्य वाजवणं ह्या आमच्या सुविधा आहेत. आम्हाला ताल धरता यावा, आम्हाला ठेका धरता यावा, आम्हाला नाचता यावं, आम्हाला गाता यावं, याच्यासाठी ही सुविधा आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट काय, देवानं स्वर्गामध्ये अशाच प्रकारच्या आराधनेची स्थापना केली होती. होय, अशाच प्रकारच्या आराधनेची स्थापना देवानं स्वर्गात केली होती. लुसिफरच्या पंखामध्ये देवाने अनेक प्रकारची वाद्य लावलेली होती. त्या वाद्यांच्या द्वारे हा लुसिफर स्वर्गामध्ये एक सुंदर प्रकारचं वातावरण तयार करतो. त्याला गौरव म्हटलेलं आहे, देवाचं गौरव तयार करणं, प्रेझेन्स, देवाचं सानिध्य, देवाची समक्षता तयार करण्याचं काम या वाद्यांच्या द्वारे केलं जात होतं स्वर्गामध्ये. आणि आता बायबल सांगतं जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर देवाची इच्छा आहे, पृथ्वीवर पण वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवावीत. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेन, दावीद हा एक उत्तम वादक होता, उत्तम वाद्य वाजवणारा. पण तो नुसताच उत्तम वाद्य वाजवणारा नव्हता. जी भाग मला तुम्हाला सांगायचं आहे की आराधना कशी करावी आणि आराधनेचे आशीर्वाद तुम्हाला आणि मंडळीला कसे प्राप्त होतात. मंडळी 2 भागामध्ये असते, एक आराधना आणि दुसरं जेव्हा आराधना केली जाते पवित्र आत्मा येतो, त्याला मोकळीकता मिळते आणि मग त्याच्यामध्ये डिलिव्हरन्स, त्याच्यामध्ये हिलिंग, त्याच्यामध्ये वचनाचं काम, अशा 3 पद्धतीने आराधना तिथं काम करते. म्हणजे एकदा आराधना सुंदर झाली, पवित्र आत्मा आला, देवाचा आत्मा आला, मग तिथं डिलिव्हरन्स म्हणजे सुटका प्राप्त होते. लोकांना सुटका मिळते, बंधनं तुटली जातात, व्यसनातनं लोक बाहेर पडतात, आजारी बरे होतात, भूतं निघतात, चिन्ह चमत्कार घडले जातात, हे आराधनेमध्ये घडले जातात. परंतु मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये आता आराधना नुसती नावाला राहिलेली आहे, नावाला राहिली. तुम्हाला कळेल काय प्रभूला अपेक्षित आराधना आहे. दुसरी गोष्ट, डिलिव्हरन्स त्याला मिळाला, हिलिंग त्या ठिकाणामध्ये मिळालं, आणि तिसरी गोष्ट, प्रभावी असणारं वचन लोकांच्या जीवनाशी बोलतं आणि लोकांशी बोललेलं वचन याच्याद्वारे लोक पश्चाताप करतात. त्या आराधनेला ते असणारा आत्मिक प्रकारची आराधना की किंवा उत्तम प्रकारची आराधना, त्या आराधनेमध्ये लोक पश्चाताप करतात, त्यांना पापाची जाणीव व्हायला पाहिजे. मग कसं होणार आहे ते? कसं पवित्र आत्मा काम करणार आहे आणि कशी प्रभूला ती आराधना अपेक्षित आहे? मला माहिती की बऱ्याच ठिकाणामध्ये तुम्ही गेल्यावर जी आराधना आहे त्या आराधनेमध्ये एक ठराविक पॅटर्न त्यांचा ठरला. 4 गाणे गायची, मग वाजवणारा वाजवतो, लिडिंग करणारा लिडिंग करतो, मग 1 तास 1.5 तास, काही ठिकाणी 2 गाणे 3 गाणे आणि संपलं, त्यानंतर वचन आणि संपलं. परंतु प्रश्न असा आहे की जाताना लोक आनंदित होऊन गेले का? आम्ही एवढं सगळं ऐकतो, प्रभू का आनंद मेरा बल आहे, प्रभू का आनंद मेरा सामर्थ्य आहे. बघा, एक आनंद करण्याची पद्धत काय माहिती का? आम्ही आमच्याच विश्वामध्ये राहतो, तो एक आनंद आहे. म्हणजे मला एखादं गाणं आवडलं, बघा काही गाणे लागतात ना, त्या गाण्यामध्ये ठराविक लोक नाचतात, बाहेरच्या गाण्यासंबंधाने, मी बोलते चर्चमधल्या गाण्यासंबंधाने, सगळे नसतात नाचत.
आणि काही गाणे असा इम्पॅक्ट टाकतात की साधारण व्यक्ती पण तो एन्जॉय करत असतो आणि त्याची पद्धत पण वेगवेगळी असते. काही लोक एखादं गाणं लागलं तो फक्त बोटानं हावभाव करत असतो, डुमक्याचं ठिका बिका त्या बेस बिस पायाचं धरत असतो. काही लोक मानेनं हावभाव करत असतात. पण काही ठिकाणात जर तुम्ही गेलं ना, अगदी नवऱ्यापासून नवरीपर्यंत सगळेच नाचत असतात. ते एक वेगळी आराधना आहे. आराधना नाही म्हणणार, आनंद म्हणणार, आनंद तो. तसं लक्षात ठेव, पुलपीटवर आम्ही जो नाचतो तो आमचा एन्जॉय आहे, तो आम्हाला असणार आनंद. ते गाणं परफेक्ट. काही लोकांना काही गाणं, ठराविक गाणे ते त्याच्यावरती टेका धरतात. पण खरी आराधना कशी असती माहिती का? ती आराधना वर्षापासून निघून शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाते, तेव्हा लोकांची बंधनं तुटली जातात. तेव्हा बंधनं तुटली जातात. मग ही येणार कशी काय आराधना? प्रश्न तो, अशी आराधना जी स्वर्ग हलवून टाकणार आहे. आणि त्याचं ट्रेनिंग या पृथ्वी तलावरती कशा पद्धतीने ही आराधना होणार आहे. प्रत्येक व्यक्तीनं देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या संगतीमध्ये तो आराधनेचा आनंद उपभोगता आला पाहिजे. त्याला एक सुद्धा व्यक्ती मंदिराच्या बाहेर, अहो परिस्थिती अशी निर्माण व्हायला पाहिजे, नुसतं चर्चमध्ये नाही, अशी आराधना व्हायला पाहिजे ना, रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला तो अभिषेक जाणवला पाहिजे. ती आराधना आहे, ती आराधना. पेत्राच्या सावलीने लोक बरे होत होते, पौलाच्या छायेनं लोक बरे होत होते. का तर तशी त्यांची आराधना होती, तसं त्यांचा अभिषेक होता. तो अभिषेक मंडळांमध्ये आवश्यक आहे. मग मंडळांनी तो अभिषेक आणायचा कसा? आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यामध्ये देवाचं सानिध्य उतरून आणण्याचं सगळ्यात जबरदस्त ठिकाण कोणतं असेल तर तुमचं स्टेज. या स्टेजवरचे लोक. अजून एक गोष्ट सांगतो, सगळ्यात जास्त हल्ले करून उद्ध्वस्त करणारं ठिकाण कोणतं असेल तर स्टेज. म्हणजे इथं स्टेजवरती देव अभिषेक आणतो आणि सैतान या स्टेजवरच्या लोकांना उद्ध्वस्त पण करतो. आणि मंडळ्या आशीर्वादापासून आत्मिक जीवनातनं दैहिकतेकडे जाण्याचं काम कारण पण कोण असेल तर फक्त स्टेज. फक्त स्टेज. ही स्टेज अशी गोष्ट आहे, सैतानाचं लक्ष इथं बसलेल्या लोकांकडे कमी असतं, पण स्टेजवरच्या लोकांकडे जास्त असतं. त्याचं आकर्षण आहे. का त्याचं आकर्षण ते आहे? एका दिवशी तो तिथं होता, एक दिवशी तो तिथं होता, त्याला खाली काढलं. मग आता ज्याला ती जागा मिळाली त्या जागेसाठी त्याच्यामध्ये ईर्ष्या आहे, त्या जागेसाठी त्याच्यामध्ये एक प्रकारची ईर्ष्या निर्माण झाली. आणि तो काय करतो माहिती का? तिथं सगळा फोकस त्यानं तिथं केंद्रित करून टाकलेला आहे, सगळा फोकस तिथं. मग आता असं म्हटलं, तो या सैतानासंबंधाने म्हटलं तो धूर्त आहे, चलाक आहे. इतका चलाक आहे त्याने येशूला सुद्धा सोडलं नाही बरं का. सैतानाची चालाकी तुमच्या लक्षात पण येणार नाही. तो स्वर्गातनं आला, स्वर्गात देवाचा पुत्र असताना अख्खं बायबल त्याला माहिती होतं. 9 वर्षामध्ये असताना शास्त्री आणि पुरुषांबरोबर त्यांनी वचनातनं वाद घातला. एवढं बायबल येशूला माहित असताना सैतान त्याच्याकडे वचन घेऊन आला. किती चलाक आहे तो, चलाकीनं काम करतो. आणि त्याच्या जाळ्यामध्ये अशा पद्धतीनं या वर्षीपरला, या उपासकांना, या आराधकांना तो अडकवतो आणि तिथून सगळं चर्च तो कंट्रोलमध्ये घेत असतो. अख्खं चर्च कंट्रोलमध्ये घेत असतो. त्याला जर चर्च तोडायचं, जर त्याला मंडळी उद्ध्वस्त करायची, तर तो काय करणार माहिती का? नेमकं उपासकांचा ताबा तो घेणार. आता तुम्हाला ते कळेल हे वचन कशा पद्धतीने काम करतं. आणि मला वाटतं आपण जाऊया त्या वचनाकडे. स्तोत्र 24 अध्याय 3 ते 6 पर्यंतची वचनं वाचूया. स्तोत्र 24 अध्याय 3 ते 6 पर्यंतची वचनं. हा, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात ज्याचे हात स्वच्छ आहेत. पहिली गोष्ट तो परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? पहिलाच मुद्दा.
या लुसिफरला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला वर जाऊन आराधना, डोंगरावरती चढून आराधना करायला तो परमिशन देते. म्हणजे काय करतो ना तो खालची आराधना. आता खालची आराधना आणि डोंगरावरच्या आराधनेतला फरक पण मी तुम्हाला सांगतो. अब्राम वयास म्हातारा झाला, 100 वर्षाचा झाला आणि त्याच्याकडे इसाक आहे. आता मला वाटतं साधारणपणे तो 110 वर्षाचा असेल, 9 वर्षाचा इसाक आहे आणि अब्राम 100 वर्षानंतर त्याला तो मुलगा झाला. हे दोघं बापले. आता तो वयातीत आहे, तो वृद्ध आहे आणि तो वृद्ध व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन डोंगरावरती, मोर्या डोंगरावरती अर्पण करायला जाते. आता अर्पण कुठं पण केलं जाऊ शकतं, परंतु प्रभूनं त्याला सांगितलं मला वरचं डोंगरावरचं अर्पण आवश्यक आहे. डोंगरावरचं अर्पण म्हणजे ती आराधना आहे. बरं, आराधनेला जाताना ना त्यांनी त्याच्या पत्नीला घेतलं, ना त्यांनी त्याच्या चाकराला सोबत घेतलं. जे गाढव त्याने आणलं होतं ते गाढव पण त्या ठिकाणी, पहा तुम्हाला टप्पे टप्पे समजेल तिथे, गाढव पण खाली ठेवलं, चाकर पण खाली ठेवला. त्यानंतर आम्ही पाहतो त्याच्या पत्नीला पण आपल्या त्यांनी बरोबर घेतलं नाही, कारण त्याला माहिती आहे डोंगरावरती जायचं तर सगळी ओझी खाली ठेवावी लागतात. वर नाही तुम्ही जाऊ शकत, ओझं घेऊन नाही वर जाऊ शकत. आराधना ची आराधना, सैतान लोकांना आराधना करू देतो, पण जमिनीवरची आराधना म्हणजे काय? ओझं घेऊन बसा. पत्नी, लेकरं, कुटुंब. देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर तुम्ही तिथंच जास्त अडकून पडता. घरातले प्रश्न, कुटुंबातले प्रश्न, व्यक्तिगत जीवनातले प्रश्न, याच्यामध्ये तुम्ही अडकून पडता. ते तुमच्यासाठी अडकण आहे. वर नाही जाऊ शकत. वर गेल्यानंतर पहा, मी वरच्या आराधने संबंधाने बोलत, परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? बरं, चढण्यासाठीची अडखळणं तुम्हाला खाली टप्प्याटप्प्यानं कळतील, पण वर गेल्यावरती तुम्हाला काय आधी ते तर समजून घ्या ना. काय वर गेल्यावरती? आता जाताना अब्रामासाठी सगळी निगेटिव्हिटी आहे, निराशेचं वातावरण आहे. काय वातावरण आहे? एकुलता एक मुलगा, त्याला वेदीवरती अर्पण करायचं, जाताना इजाक सांगतेय, येताना रिकाम्या हाताने यायचं. हे सगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही. लक्षात ठेवा, जेव्हा आराधना करायला येताना काही नसताना डोंगरावरती देवाला पसंत पडणारं देणं म्हणजे डोंगरावरची आराधना आहे. काही नसताना, काहीच नाही तुमच्याकडं, आशाच नाहीये, सगळं नकारात्मक वातावरण आहे, शरीरामध्ये आरोग्य नाही, कुटुंबामध्ये कलह आहे, व्यक्तिगत जीवन संघर्ष करत आहे, नोकरी नाही, पैसा नाही, विचारपूस नाही, कोणी चौकशी करत नाही, सगळं तुमच्याविषयी चांगलं बोलणारं कोणी नाही. तुम्ही विचार करा, सगळी निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही वर चढता डोंगरावरती, एकदम वर जाणं म्हणजे निगेटिव्हिटी खाली ठेवणं. ज्या सुविधा तुमच्याकडे आहेत, गाढव घेऊन डोंगरावरती नाही चढलं, चला मी गाढवावरती, मला त्रास नको, गाढवाला त्रास. लक्षात घ्या, आराधना म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं. काय स्वतःला त्रास करून घेणं? इच्छेच्या विरोधामध्ये जाणं. तुमचं मन तुम्हाला सांगतं की नाही, आज सगळं काही माझं मन बरं नाही, घरातलं असणाऱ्या चिडचिडी, घरामध्ये चाललेला वाद, कुटुंबामध्ये चाललेले कलह, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुमचं मन तुम्हाला सांगतं की नाही, आज आराधना करू शकत, आज नाही गाणं गाऊ शकत, आज नाही वाद्य वाजू शकत, आज नाही मी समर्पित होऊ शकेल. परंतु तुम्ही सगळ्या गोष्टीचा त्याग करता. कोणत्या गोष्टी तुमच्यावरती प्रभाव टाकत नाही. लक्षात ठेवा, आत्मिक जीवन हे कधीच प्रभावित जीवन असता कामा नये. अब्राम मुलाला घेऊन डोंगरावरती गेला. इसाक त्याचं दुःख आहे, तो वेदीवरती अर्पण करणार आहे, परंतु त्यानं त्याचा विचार केला नाही. त्याने विचार हे केला, प्रभू मागतोय त्याला द्यायचंय. आणि येशूनं पण मागितलं. शमरोनी स्त्रीला तो काय म्हटला? बाई, पिता त्याचे उपासक शोधत आहे. म्हणजे मागतो पिता, काय मागतो? उपासक. तुम्ही देवाच्या मंदिरात आला, देव तुमच्याकडनं उपासना मागतो. म्हणून म्हटलं, तुम्ही काय देणार आहे देवाला? देवानं तुम्हाला 6 दिवस सांभाळलं, देवानं तुम्हाला 6 दिवस दिलं, आरोग्य दिलं, सुटका दिली, एवढी कृपा तुम्हाला पुरवली. पावसामुळे बरेच लोक घरी थांबले, पण तुम्ही पावसात आला. ही कृपा आहे का नाही देवाने दिलेली आहे? हा, काही लोकांना असं वाटलं असेल, आज माझी मीटिंग आहे, ते काय डीपी बघत नाही, स्टेटसही बघत नाही, गेले म्हणजे गेले. ते घरी थांबले असतील, पण देवानं तुम्हाला कृपेने थांबलं.
तुम्हाला आणलं कृपेने या ठिकाणामध्ये. मला पण देवाने कृपेने या ठिकाणी आणलं. काही प्रॉब्लेम आहेत व्यक्तिगत जीवनामध्ये, काहीतरी अडचणी आहेत. अडचणी नाही, एक गोष्ट लागते, विश्वासणाऱ्याचं जीवन अडचणीने भरलेलं असतं. अडचणी नाही असा विश्वासणारा नाहीच आहे. आणि ज्याच्या जीवनात अडचणी नाही त्यांनी सैतानाशी हात मिळवणी केलेली. तेरी बी चूप मेरी बी चूप. तडजोड आहे तुमची कुठंतरी. तो म्हणतो नाही आपण दोघं भाऊ भाऊ हॉटेलात जाऊ, वडापाव खाऊ. तसं त्याचं कामच, काही प्रॉब्लेम नाही तुला. पण जेव्हा तुमच्याकडं प्रॉब्लेम असतात, आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रभू नेहमी तुमच्याकडं प्रॉब्लेम मधनं आराधना मागत असतो. प्रॉब्लेम मधनं, बरं का, वरची आराधना जी आहे ना ती प्रॉब्लेम मधली आराधना आहे. हा त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रॉब्लेम काय? इसाक त्याचा प्रॉब्लेम आहे. तुमचा प्रॉब्लेम तुमचं कर्ज असेल, तुमची बेकारी असेल, तुमचा आजारपण असेल. पण जेव्हा तुम्ही वर जाताना तुम्ही तुमच्या आजाराचा विचार करत नाही, कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. सोडून द्या. सगळे प्रश्न घेऊन जगण्यामध्ये मजा नाही. प्रश्नाला तुडवून देवाच्या सानिध्यामध्ये आराधना करण्यामध्ये मजा आहे. तुडवायचं त्याला. आता परिणाम हा त्याच्या स्थितीमध्ये वर गेला. त्यानं इसाकाला बांधलं. जातानाच इसाक त्याला प्रश्न विचारतो की बाबा यज्ञ पशु. कधी घरातनं निघताना तुम्हाला हाच प्रश्न असतो. जे तुमच्याकडं नाही ना तेच विचारलं जातं, ते कुठं आहे? पण आराधकाच्या मुखामध्ये हा शब्द असला पाहिजे, वरची आराधना हाच. देव पाहून देईल हा जो शब्द आहे ना तो तुम्हाला इन्स्पायर करत असतो. देव पाहून देणार आहे. आणि लक्षात ठेवा, पराकोटीची आराधना फक्त तेव्हाच हृदयातनं निघती जेव्हा तुमचा विश्वास असतो देव पाहून देईल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देव फक्तच त्याला पाहून देतो जो विश्वास ठेवतो देव पाहून देईल. कसली गडबड आहे बघा याच्यामध्ये. आम्ही देवाच्या घरामध्ये जातो, पण जाताना देव पाहून देईल या शब्दानं आराधना करत नाही. तुम्हाला तुमच्या इसाकाच्या मोबदल्यामध्ये काय इसाकाला सोडवण्यासाठी फक्त एका कोकऱ्याची गरज आहे. बरं, नुसता इसाक मिळणार नाही. वर गेल्यावरची आराधना मी तुम्हाला सांगतो. अब्राम इसाकाला वर घेऊन गेला. इसाक विचारतो बाबा यज्ञ पशु कुठे आहे? इसाकाला वेदीवरती ठेवतो. इसाकाचा डायलॉग तिथून पण तोच आहे. बाबा तुम्ही म्हटला होता देव पाहून देईल, आता वेदीवरती मी आहे, यज्ञ पशु अजून कुठे आहे? तो म्हणतो अजूनही माझा विश्वास आहे देव पाहून देईल. अजूनही माझा विश्वास आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत उपासकानं, आराधकानं शेवटच्या मोमेंट पर्यंत त्याच विश्वासानं आराधना करायची असती की देव पाहून देईल. आणि जेव्हा तुम्ही त्या डोंगरावरती देव पाहून देईल या डोंगरावरती चढत असता, तुमची आराधना पराकोटीची आराधना, सर्वोच्च आराधना असते. आणि तिकडं तुम्ही लास्ट मोमेंटला देवाच्या नजरेमध्ये भरता आणि परमेश्वर म्हणतो अब्रामा हातावर इसाकाला सोडवण्यासाठी यज्ञ पशु डोंगर चढून वर आलेला आहे. डोंगर चढून वर आला. तिथं देवानं ढगातनं त्या यज्ञ पशुला पाठवलं नाही, एडक्याला ढगातनं पाठवलं नाही. जेव्हा तुम्ही आराधना करताना डोंगर चढत असता तेव्हा तुमचा आशीर्वाद दुसऱ्या बाजूनं डोंगरावरती चढत असतो. म्हणून डोंगरावरची आराधना, परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? कोण चढेल? बिंदास चढायचा डोंगर, नाही विचार करायचा कसं काय होईल काय होईल. आणि जो कसं काय होईल म्हणतो ना तो कधीच प्रभूला पसंत पडणारी आराधना करू शकतो. मी तुम्हाला आराधनेच्या आशीर्वादासंबंधानं सांगत आहे. इसाक त्याच्या बापाच्या शब्दावरती विश्वास ठेवून वेदीवरती स्वतःला अर्पण करत आहे. देव पाहून देईल. आता त्याच्या बापापेक्षा मला इसाकाचं कौतुक वाटतं. तो डोंगरावरती चढला बापा बरोबर. बाप सुरी मारणार आहे. ऐका बरं का, बाप काय करणार आहे? आराधना कशी? बापाने काय करायची आणि इसाकानं काय करायचं? सुरी नरड्याजवळ.
खरी आराधना तीच आहे. पाळक कधी कधी सुरी मारतो आणि इसाक सुरीचा वार झेलायला तयार असतो. अशा परिस्थितीमध्ये निराश न होता तो काय म्हणतो, देव पाहून देईल. ही डोंगरावरची उपासना, डोंगरावरची आराधना. त्याला बाप त्याचा ते वार झेलत आहे आणि तो आता इसाकाच्या मनातली भावना काय, तो म्हणतो प्रभूला मी आवश्यक आहे ना, ठीक आहे मी वेदीवरती पडतो, मी मरावं प्रभूची इच्छा आहे, पण माझा विश्वास आहे प्रभूनं मला मरण्यासाठी नव्हे, मला आशीर्वादासाठी जन्माला घातलेला आहे. कसं मरण्यासाठी असणार, मी तर आशीर्वादासाठी जन्माला आलो. आता हा त्याचा विश्वास, तो वेदीवरती पडला, कुरकुर न करता त्यानं स्वतःला अर्पण केलं. आणि बायबल सांगतं डोंगरावरच्या आराधनेचा त्याचा आशीर्वाद कोणता, परमेश्वर म्हणतो इसाकासाठी मी एडका वर आणला आणि तो झुडपामध्ये अडकलेला आहे. देवाचे प्रिय लोक आहात कुठं, तुम्ही डोंगरावरती जाता तेव्हा तुमचे अडकलेले आशीर्वाद तुमच्या दृष्टीला पडले जातात आणि देव ते आशीर्वाद तुम्हाला दाखवतो. फक्त डोंगरावरती चढायचं. तुमचे आशीर्वाद अडकलेले आहेत, कुठंतरी अडकलेले आहेत. मरण पाहणारा इसहाक जेव्हा एडका पाहतो त्याच्या बापाचे शब्द त्याला आठवतात. माझा बाप म्हटला डोंगरावरती यज्ञ पशु देव पाहून देईल. आज तुम्हाला मी एक अभिवचन देतो देवाचे प्रिय लोक हो, जेव्हा तुम्ही आता खालच्या स्टेप्स पाळताल ना तेव्हा तुमचे अडकलेले आशीर्वाद देव पाहून देणार, म्हणजे देणार, तुमच्या नजरेला येणार. पण डोंगरावरती चढा, सगळं टाकून द्या, चाकर सुविधा सगळ्या गोष्टी खाली टाकायच्या. कोणत्या सुविधा घेऊ नका. तुमचं शरीर जे आहे ना ते नेहमी तुम्हाला बसण्यासाठी प्रवृत्त करतं. हात वर सुविधा आहे, हात खाली ठेवणं सुविधा आहे, हात खाली ठेवणं सुविधा आहे. जमिनीवरती बसणं, खुर्चीवरची बसणं सुविधा आहे. काही वेळेस तुम्हाला सगळ्या सुविधांची गरज आहे. हे तुमचे चाकर आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात उभं राहणाऱ्यांची डोंगरावरती चढणं म्हणजे सगळ्या सुविधा टाकून देणं, तल्लीन व्हायचं. माझा घासा मला सांगतो जरा गप्प राहा, बोलू नका, पण ती सुविधा काढून टाकायची. हा तू मला तो म्हणतो नाही थोडे दिवस बोलू नका, म्हणतो नाही देवाला पसंत पडणारे जीवन मला द्यायचं. सुविधा काढून घ्यायच्या. मला माहिती आहे ही सुविधा काढून घेतल्यावर माझ्या शरीराला जे लागतं मी ते देणार नाही, देवाला लागतं ते देणार आहे. म्हणून दावीद म्हणतो राजा असताना नाचणं ही सभ्यता नाही, राजानं सिंहासनावरती बसून प्रजेचा न्याय करणं ही सुविधा आहे. पण तो म्हटला माझ्या देवासाठी मी नाचेल आणि अधिक सुविधा काढून टाकली. लोक मला काय म्हणतील ही सुविधा आहे. विचार करू नका, लोकांपेक्षा देवच महत्वाचा आहे. का? आराधनेचा केंद्रबिंदू देव आहे, देवच तुमच्यामध्ये. आता ही डोंगर, आता वाचा तिसऱ्या वचनामध्ये परत. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहे. दुसरी गोष्ट, आराधनेचं पहिला आशीर्वाद किंवा आशीर्वादित आराधना कोण? डोंगर चढणारे लोक, वर जाणारे लोक, वरची आराधना. दुसरी गोष्ट पवित्र स्थानामध्ये उभे राहणारे लोक. दुसरा मुद्दा, कसली आराधना? वाद्य वाजवणं नव्हे, चांगल्या आवाजानं गाणं नव्हे, नाचणं नव्हे. दुसरी महत्वाची गोष्ट उभं राहणं. म्हणजे काय हो? मग आम्ही मंदिरामध्ये उभं राहायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात उभं राहा उभं राहा उभं राहा, आणि किती तास उभं राहत. काही ठिकाणामध्ये 12 तास, कोण 15 तास उभं राहत. अहो उभं राहणं म्हणजे ते नाही. उभं राहणं म्हणजे रिस्पेक्ट, सन्मान, देवाचा सन्मान करणं. आराधनेमध्ये देवाचा सन्मान आवश्यक आहे. प्रभूला सन्मान, प्रभूचा सन्मान म्हणजे काय नेमकं? वाचावर तिसरं वचन. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात. काय शब्द आहे हो? त्याच्या पवित्र स्थानात. त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. शब्द काय वापरला पहिला? त्याच्या पवित्र स्थान. सन्मान म्हणजे काय माहिती का? देवाचं मंदिर पवित्र आहे आणि त्या मंदिरामध्ये
तुम्ही पवित्रतेने त्याची उपासना करता म्हणजे तुम्ही देवाचा सन्मान करता. पवित्रता फार महत्वाची आहे. जर मंदिरामध्ये पवित्रता नसेल तर देवाचा सन्मानच नाही. पवित्रता म्हणजे देवाला काय आवडतं. पावित्र्याशिवाय कोणी देवाला संतुष्ट करू शकत नाही. देवाला पवित्रता शोभती म्हणजे आवडती. देवाला पवित्रता आवडती. आता पवित्रता नेमकी कशी आहे. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसेल बऱ्याच ठिकाणामध्ये पावित्र्य निघून गेले. बऱ्याच मंडळांमधनं पावित्र्य निघून गेलं. स्टेजवरती गेल्यावर त्यांचे अंग उघड, त्यांचे डोळे उघडे, त्यांचे केस हिरोईन सारखे सोडलेले, अश्लीलपणा, एकमेकाला खुणवणं, एकमेकाकडे बघणं, एकमेका संबंधानं जे काही वाईट विचार डोक्यामध्ये. विचार करा, असली आराधना देव कशी मान्य करेल. कशी आराधना मान्य करेल. जेव्हा परमेश्वर मंदिरामध्ये येतो, आम्ही म्हणतो की पवित्र आत्म्या तू ये, गाणे म्हणतो देवाच्या आत्म्या तू ये, देवाच्या आत्मा. आता त्याला पवित्र आत्मा म्हटलं. आत्मा पण पवित्र आहे आणि आत्मा पवित्र असताना मनुष्यानं पहिल्यांदा पवित्र व्हायला पाहिजे. पवित्र व्हायला पाहिजे. पावित्र्याशिवाय तुम्ही कसं काय देवाला आमच्या जीवनामध्ये होऊ शकता. मग आज तुम्ही बघितलं सगळ्यात जास्त अपवित्र ठिकाण कोणतं. स्टेज. आराधक पवित्र झालेले आहेत. आराधकांमधलं पावित्र्य निघून गेलं. आता फक्त गाणी शिल्लक आहे, आता फक्त वाजवणं शिल्लक आहे, पण पावित्र्य निघून गेलं का. आणि बघा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, साखळदंड वाजवले तिथं देवदूत गेले आणि देवदूतानं ते जे मंदिराचं ते जेलचं जे दार आहे साखळदंड काढले, दार उघडलं आणि आम्ही पाहतो की पेत्र बाहेर निघाला. तिकडे आराधना आहे. बरं, तिथं वाद्य नव्हती. या लोकांनी इकडे मंडळीने प्रार्थना केली, पौल सिलासनी आराधना केली, इकडे साखळदंड गळून पडले. पण तुम्ही जर बघाल मंदिरामध्ये आता आराधना चालू आहे, पण पवित्रता नसल्या कारणानं बऱ्याच ठिकाणामध्ये व्यभिचार, अश्लीलपणा, अमंगळपणा एकदम निर्लज्जपणे चालू असतो आणि त्याला प्रतिबंध करणारं कोणी नसतं. मग आता बघा तुम्ही, त्याच्याने काय होतं, लोक बंधनामध्ये अडकली जातात. लोक व्यभिचारात अडकली जातात, लोक व्यसनामध्ये अडकली जातात, लोक अश्लीलतेमध्ये अडकली जातात. देवापेक्षा दैहिकतेची उपासना जास्त केली जाते. ती गोष्ट एचकेलला देवानं दाखवली. म्हटलं की हे करूब देवाच्या मंदिरातनं निघून चाललं, त्या करूबाकडे कोणी बघायला तयार नाही. मंदिराच्या परमपवित्र स्थानाच्या भिंतीच्या पलीकडं तम्मुजा नावाची मूर्ती आणि त्या मूर्तीची उपासना. 70 वडील समोर धुपाटणे घेऊन धूप जाळत आहे. तो म्हणतो, काय प्रभू, कोणती गोष्ट या ठिकाणामध्ये कमी आहे. 70 वडील हातामध्ये धूप घेऊन धूप जाळत आहे. अरे तो म्हणतो, तू समोर 70 वडील बघतो, पाठीमाग बघ, भिंतीच्या पलीकडे बघ. तम्मुजाची उपासना, वासनेच्या मूर्तीची उपासना केली जात आहे. पवित्रता निघून गेली तर नुसती गाणी शिल्लक राहतात. परंतु शास्त्र सांगतं, पवित्र स्थानाची भ्रष्टता जेव्हा आराधनेमध्ये असते ती आराधना प्रभूला कधीच मान्य नसते. मग आता विचार करा, नुसतं लुसिफरच्या डोक्यामध्ये आलं, माझं सिंहासन मी देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करेल, तर लुसिफरला स्वर्गातनं खाली टाकलं देवानं. लुसिफरला, आराधकाला काम देऊ नाही का. जेव्हा आराधक पवित्र स्थानाचं पावित्र्य याला महत्व देत नाही, शास्त्र सांगतं लुसिफर वरून खाली टाकला गेला, तसं परमेश्वर त्या आराधकाला उचलून दुसरीकडे टाकत असतो. म्हणून परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात उभं राहणारे ते केवढे धन्य. म्हणजे काय, पावित्र्य. आराधनेमध्ये पावित्र्य. एक सुंदर आराधना. कोणती आराधना, लक्षात घ्या, त्या आराधनेला तुम्हाला ओढून ताणून करावी लागत नाही, आत्म्याला बोलवावं लागत नाही. जेव्हा आराधक शुद्ध पवित्र असतात, देवाच्या मंदिराचं पावित्र्य, शुद्धता विचारांमध्ये त्यांच्या असती, आपोआप पवित्र आत्मा फिरायला सुरुवात होतो. आपोआप. कधी येणार आहे हिलिंग, कधी डिलिव्हरन्स येणार आहे.
कधी सुटका मिळणार आहे लोकांना? जेव्हा आराधक, वाजवणारे, गाणारे हे शुद्ध भावानं, विचारानं, लक्षात ठेवा ही जागा इतकी पवित्र आहे, हे परमपवित्र स्थान, या ठिकाणामध्ये तुमच्यामध्ये अमंगळ पण कधीच चालू शकत नाही आणि कुठलंच अमंगळ, अशुद्धपण देवापासून कधीच लपत नाही. कधीच नाही लपत, कधीच लपत नाही. जेव्हा अशुद्ध जीवन असतं, तुम्हाला सांगतो बरं का पवित्र शास्त्रातलं उदाहरण, आखानानं समर्पित वस्तू आणून आपल्या तंबूमध्ये लपवल्या आणि प्रभूनं पाहिल्या. इस्रायल लोकांना बघा, अमंगळपण काय, अशुद्धपण काय, त्याच्या पवित्र स्थानात उभं राहणारे, रिस्पेक्ट, देवाचा सन्मान करणं म्हणजे काय. प्रभूनं सांगितलं की सगळ्या गोष्टींचा नाश करून टाका, सगळ्या वस्तू नष्ट करून टाका. यांनी काय केल्या, काही वस्तू, समर्पित वस्तू आणल्या आणि त्यांनी आपल्या तंबूमध्ये ठेवल्या. इकडे इस्रायल लोकांना देवानं त्याला कोप त्यांच्यावरती पाठवला. त्यांनी विचारलं, प्रभू काय घडलं, काय केलं चुकीचं? तो म्हणतो, ज्या वस्तू, समर्पित वस्तू आणि तुम्ही आपल्या तंबूत आणू नये, तुमच्यातल्या एकानं त्या आणल्या. तो म्हटला, कोण आहे व्यक्ती? 12 वंशाच्या चिठ्ठ्या काढ. चिठ्ठ्या घेऊन आल्या. आखानाच्या वंशाची चिठ्ठी निघाली आणि देवानं आखानाला शोधलं आणि तो म्हटला, याचं घरदार जाळून टाक. म्हणजे अशुद्ध जीवन कुठंच देवापासून लपू शकत नाही आणि अशुद्ध जीवन असल्याबरोबर प्रभू शोधून काढून उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम करतो. आराधना अशी आहे, अशुद्धता, अपवित्रता देवाला खपतच नाही. म्हणून गाणं नाही महत्वाचं, गाण्यानं लोकांना आशीर्वाद मिळणार नाही. तुम्ही स्टेजवर नाचला काय, तुम्ही गाणे गायले काय, कोणी व्यक्ती आशीर्वादित होणार नाही. पण जेव्हा स्टेजवरचे लोक शुद्ध होतील, पवित्र आत्मा आपोआप त्यांच्याबद्दल फिरायला सुरुवात होईल. अशुद्ध, अमंगळ व्यक्ती, अशुद्ध जीवन जगणारा व्यक्ती, अशुद्ध कर्म करणारा व्यक्ती, लक्षात ठेवा, हा आराधनेसाठी फार मोठं अडखळ नाही, सगळ्यात मोठं अडखळ. बरं, नुसतं अडखळ नाही, तिथं असं लिहिलं, आखानाचं सगळं घरदार जाळून टाकलं. काय सांगतो माहिती का, एक अपवित्र, अशुद्ध, अमंगळ कृत्य करणारा उपासक अख्ख्या मंडळीला देव मारून टाकतो. म्हणजे त्या मंडळीला तिथं ठेवत पण नाही. मी तुम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकात 7 मंडळांचे, आता ते आपल्याला मिळालेत, रेकॉर्डिंग त्याचं येईल, तुम्हाला कळेल त्याचं किती महत्व आहे. तो म्हणतो, तुझी समय मी तुझ्यापासून काढून टाकेल. समय म्हणजे मंडळी आहे. एक व्यक्ती ज्यावेळेस चुकतो, एक व्यक्ती, उपासक परमेश्वराच्या गिरीवरती चढताना तो त्याचे विचार शुद्ध ठेवत नाही. इकडं आल्याबरोबर इतकं भय देवाचं पाहिजे ना रे, कोण व्यक्ती नव्हे, मला देव पाहत आहे. देव म्हणून तुम्हाला माहिती का, योना देवानं पाहू नये म्हणून तो अगदी खोल जहाजाच्या तळाशी जाऊन बसला. पाप करताना असंच असतं, आपल्याला वाटतं की मी पाप गुप्तपणे करेल, पण देवाची नजर बरोबर शोधत येते आणि देव नुसतंच पाठवत नाही, मासा सुद्धा पाठवतो. का? तुम्ही केलेलं पाप तुमच्या नजरेत यावं आणि त्याचा दंड तुम्ही भोगावा. पावित्र्य याला म्हटलेलं आहे. देव त्यानं जहाज पवित्र करण्यासाठी योनाला जहाजाच्या बाहेर टाकलं. ऐका, जहाज, सगळं जहाज जळण्यापेक्षा तो म्हणतो एक योना बाहेर गेला तर जहाज वाचेल. हीच गोष्ट मंदिरासंबंध नाही. पावित्र्य कशाला म्हटलेलं आहे? कसली उपासना, कसली आराधना? ज्या आराधनेमध्ये पावित्र्याला महत्व नाही, अशुद्ध जीवन, अमंगल जीवन, व्यभिचारी जीवन, टाकाऊ जीवन, मती शुद्ध नाही, विचार शुद्ध नाहीत, दुर्गंधीने भरलेलं जीवन, आणि हे दुर्गंधीयुक्त जीवन जगत असताना आम्हाला असं वाटतं की नाही, आम्ही प्रभूला देतो आराधना, तो असली आराधना नव्हे. माझ्या आराधनेमध्ये माझा आदर करणारी आराधना आणि परमेश्वराचा आदर करणारी आराधना कोणती? शुद्ध आणि पवित्र जीवन. शुद्ध जीवन, शुद्ध जीवन. कान देऊ नाही का? जीवनाची शुद्धता नसेल तर परमेश्वर त्या स्थानावर तुम्हाला कधीच ठेवू शकत नाही, कधीच नाही. जर लुसिफर स्वर्गातनं खाली टाकला जाऊ शकतो, तर ती व्यक्ती जी अशुद्ध, अमंगल जीवन, वारंवार देवाचं वचन बोलून सुद्धा
त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल होत नाही, अशा व्यक्तीला देव अलगदपणे आपल्या स्थानावरून काढत असतो. म्हणून म्हटलं, कसली आराधना? प्रभूला रिस्पेक्ट देणारी आराधना. कोण चढेल परमेश्वराच्या गिरीवरती? कोण चढेल परमेश्वराच्या गिरीवरती? एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव पवित्र आहे आणि त्याला पावित्रयुक्त आराधनाच आवश्यक आहे. मग त्याच्यात वाद्य नसले तरी चालतात, मग त्याच्यामध्ये साऊंड सिस्टम नसली तरी चालते, पण त्याच्यामध्ये लागतं काय माहिती का? शुद्ध आणि पवित्र विचाराचे लोक. पवित्र जीवन. पवित्र जीवन असल्याशिवाय तुम्ही देवाला काहीच देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती का, दाविदाला देव म्हणतो की तू माझं मंदिर बांधायचंच नाही, तू नाही बांधायचं माझं मंदिर. का मंदिर बांधायचं नाही? व्यभिचार केला ना त्यानं, रक्तपात केला त्यानं, मंदिर बांधू देत नाही. तो देव किती पवित्र असेल विचार करा. तो म्हणतो तू तुझ्या हाताने नाही मंदिर बांधायचं. म्हणजे देव पावित्र्याच्या बाबतीत अतिशय जागरूक आहे, फार जागरूक आहे, करेक्ट आहे, तो कधी चुकत नाही. आणि चुकीच्या व्यक्तीचं सपादनी पण तो करू शकत नाही. लक्षात ठेवा, आराधनेचं वैशिष्ट्य काय माहिती का? म्हणून ते शमरोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्त बोलता बोलता म्हणते की तुमचे लोक त्या डोंगरावरती जाऊन उपासना करत होते, तुम्ही यहुदी, आम्ही शमरोनी. त्याच प्रभू येशू ख्रिस्त त्या आराधनेचं खंडन करताना म्हणतो, पिता स्वतःचे उपासक शोधत आहे. आणि त्या उपासकांचं वैशिष्ट्य काय? माझे लोक माझी उपासना आत्म्यानं आणि खरेपणाची उपासना. काय? पवित्रता म्हणजे खरेपणाची उपासना आहे, ती खरी उपासना आहे, त्याच्यामध्ये पवित्रता आहे. दुसरी उपासना ढोंगी उपासना आहे, की त्या उपासनेमध्ये पवित्रता नाहीच ना, शुद्धता नाहीच आहे. त्याला कुठं महत्व आहे? शुद्धतेला महत्व नाही, पवित्रतेला महत्व नाही. बरं, तुमचं ढोंग किती दिवस चालणार आहे? किती दिवस तुम्ही ढोंग करून देवासमोर तुमचा यज्ञ करणार आहे? एक दिवशी तो येणार आणि ज्या पद्धतीने तुमची तपासणी करणार, आणि तपासणीनंतर नुसतं तुम्हाला काढून नाही टाकणार, दंड देऊन बाजूला काढणार. दंड. आणि लक्षात ठेवा, दंड असा तसा नसतो देवाचा की त्या दंडापासून वेळीच आम्ही सावध झालो नाही ना, देवाचा हात काय एकदा पडला ना, अहो अख्खं घरानं गेलं, उद्ध्वस्त झालो, अख्खं घराणं उद्ध्वस्त झालं. देवाचा दंड व्यक्तीला नसतो, घराण्यावरती असतो. लक्षात घ्या. म्हणून म्हटलं, कोणती उपासना आशीर्वाद आणते? पवित्रतेची उपासना आशीर्वाद आणते. पवित्रता. आता खाली त्याच्या वाचा, कशी ती पवित्रता? 4थं वचन. ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे. आता पवित्रतेच्या उपासनेमध्ये त्यानं म्हटलं हाताचं शुद्धीकरण. काय पवित्र उपासना? पवित्र स्थानामध्ये उभं राहणं. आता त्यांनी म्हटलं हात स्वच्छ. पहिली गोष्ट तर हात स्वच्छ. बघ आता, का हात स्वच्छ? मी माझ्या हातामध्ये माईक धरलाय, मी गाणं गातो, इथं वाजवणारा वाद्य वाजवतो. कुणाला वाद्य वाजवतो? देवाला वाद्य वाजवतो, तो पवित्र आहे. इथं बसणारा त्याच्याबरोबर बसतो, तो वाद्य वाजवतो. आणि तो वाद्य वाजत असताना त्या देवाला ते वाद्य सादर केलं जातं. कुणाला? वरच्या देवाला. तो काय? पवित्र आहे. आणि तो पवित्र असताना तो काय म्हणतो? मला जी पवित्रता पाहिजे, तुमच्या हातांची पण पवित्रता पाहिजे. हो, हातामध्ये पण पवित्रता आहे. जे मी माईक धरलाय हातामध्ये, माझे हात घाण काम करणारे हात आहेत, आणि या हातामध्ये मी राहून देवाचं वचन बोलतो किंवा मी गाणं गातो. तो म्हणतो नाही, तसली उपासना नाही. हाताचं शुद्धता फार महत्वाची आहे. का हो माहिती का? त्याच्या सानिध्यात आपले हात उभारा, आपल्या बाहू उभारा. बाहू उभारा म्हणजे काय? तुम्ही विचार करा, त्या कवायत करायला आमची लेकरं आम्ही शाळेमध्ये घेऊन जायचो. मला आठवतं की कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कवायत करणारी खास मुलं असायची. त्याच्यामध्ये नंबर लागला म्हणजे आम्ही म्हणायचो कवायतला माझा नंबर लागला. कवायतला का? तर परेड ग्राउंडवरती न्यायचे आणि तिथं 1000-1500 मुलं, वेगवेगळ्या शाळेची ठराविक, इकडून 50 तिकडून 50, अशी 1000-1500 मुलं त्या मुलांना अप टू डेट करून जात होते. का? तर तिथं कोणतरी येणार असतं,
त्याच्यासमोर तुमचा रुबाब, तुमचा रुतबा, तुमची शाळा, त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही करणार आहे. आता विचार करा, इकडं देवाच्या मंदिरामध्ये आम्ही प्रभूला हातवर, नुसतं आम्ही हात वर करतो. हात वर करताना या हातांमधली असणारी अशुद्धता, हात कोणती काम करत आहे, कोणत्या, तो म्हणतो अरे तुझे हात अशुद्ध झालेले आहेत, तुझ्या हाताला रक्त लागलेलं आहे, तू रक्तपात केलायस. दाविदा, तू रक्तपात केला, तुझ्याकडनं मी मंदिर बांधून घेणार नाही का? या हातानं तू खून केलेला आहेस. आमच्या हाताची शुद्धता, कसली शुद्धता? पावित्र्यानं युक्त परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानामध्ये कोण उभं राहील. लक्षात घ्या, जे हात प्रभूने आम्हाला दिलेले. आता समजा मी इथं वाजवत आहे, हे प्रभूच्या सानिध्यात मी ते वाजवतो. देवाची समक्षता, देवाचं सानिध्य या हातानं वाद्याच्या द्वारे निर्माण होतं. आणि ते निर्माण होत असताना पवित्र आत्म्याला मोकळीकता दिली, पवित्र आत्म्याला मी बोलवलं, सगळं केलं. आता पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये काम करणारा सैतानाचा आत्मा तो काय करतो माहिती का? इथं तुम्हाला अपवित्र बनवण्यासाठी जगातली अपवित्र वाद्य, तुमच्या अपवित्र गाणी तुमच्या हातामध्ये घेतो. म्हणजे तुम्ही सिनेमाचे गाणे वाजवता, मग त्याच हातानं तुम्ही देवाचे गाणे वाजवता. जगात तेच चाललेलं आहे, जगात तेच चाललेले. तुम्ही जर बघितलं ना, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र गाणे सगळी पवित्र आत्मे, सगळ्या पिक्चरच्या चाली त्याला आहेत, सगळ्या अश्लील गाण्याच्या चाली त्याला आहेत. लावणारे कोण आहेत? ते नाही, या गाण्यानं लोक ठेका धरतात. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं, ठेका वाद्याने नव्हे, ठेका पवित्र आत्म्याची प्रेरणा आहे. ही पवित्र आत्म्याची प्रेरणा आहे. मग तुम्ही टाळ्या वाजवल्या तरी सुद्धा, हात जर शुद्ध असतील ना, टाळ्या वाजून सुद्धा अभिषेक उतरून येतो. साखळदंड वाजवून अभिषेक उतरून आला. साखळदंड वाजून बंदिशाळेचे असणारे नायक गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही ऐकलं. अपाय करून घेऊ नका, मी इथंच आहे. जेव्हा पवित्र आत्म्याची उपासना, हाताचं शुद्धीकरण, ज्याचे हात शुद्ध, लक्षात ठेवा, तुमच्या हातानं कधी अशुद्ध स्पर्श करता कामा नये. व्यसन, कुठल्याच प्रकारचं व्यसन, हे अशुद्ध हात आहेत. याच हातानं वाद्य वाजून, याच हातामध्ये तंबाखू, याच हातामध्ये गुटखा, याच हातामध्ये दारूची बाटली, याच हातामध्ये अपवित्र स्पर्श, अपवित्र स्पर्श. या हातामध्ये अपवित्र स्पर्शाची फिलिंग्ज असेल, हे हात त्या वाद्यावर पण चालू शकत नाहीत. परमेश्वराला पसंत पडणारी उपासना कोणती? तो म्हणतो ज्याचं हात शुद्ध. अश्लील वाङ्मय, कुठल्या प्रकारचं अश्लील वाङ्मय, अशुद्ध साहित्य, जे साहित्य मी माझ्या हातामध्ये धरतो तेच साहित्य हातामध्ये घेऊन कोणीतरी, मला वाटतं कामिनीने मला व्हिडिओ पाठवला होता आणि तो व्हिडिओ सारखाच व्हायरल व्हायला लागला. ते म्हटलं की तुम्ही मोबाईल मधलं बायबल आता घेऊ नका, वाचू नका. त्याचं कारण ते सांगायला लागले. त्या मोबाईल मधलं बायबल आम्ही बघतो, देवाचं वचन आम्ही घेतो, त्याच मोबाईलमध्ये सगळे अश्लील अमंगळ, युट्यूबचे इकडचे तिकडचे सगळं अश्लील त्याच्यामध्ये, त्याच्यात कॉमेडी, त्याच्यामध्ये सगळं जग, आणि त्याच्यातनंच बायबल आम्ही घेतो. आता लोकाला ते पवित्र कळलं. कोणतं? हे दोन्ही एकत्र राहू शकत नाही. अहो, तुम्ही माणूस असून पवित्रतेचा एवढा विचार करता, तो तर देव आहे, तो देव आहे, तो किती विचार करेल? अपवित्र जीवन, अपवित्र स्पर्श. तुम्हाला माहिती का, एदेन बागेतनं आदाम हवाला बाहेर जाण्याचं कारण स्पर्श आहे. काय शब्द वापरला तो? ते तिने वापरलेला शब्द सैतानानं पकडला बरं का, ते तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला सगळ्या झाडाचं फळ खाण्यासाठी प्रतिबंध केलं नाही, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, आणि त्याने तो शब्द धरला बरं का. आता तो काय करतो माहिती का, तुम्हाला फक्त स्पर्श करण्यासाठी प्रेरित करतो. स्पर्श करा. स्पर्श झाला रे झाला, आपोआप पाप तुमच्यामध्ये घेतं. त्यानं फळ तिच्या हातामध्ये दिलं, तिनं फळाला स्पर्श केला आणि तिला खाऊ वाटलं. हा स्पर्श आहे. देवानं आम्हाला जे हात दिलेत, या हाताचा उपयोग
पावित्र्यानं युक्त होऊन त्याची उपासना करण्यासाठी. मी माझे हात वर करतो ना, माझे हात वर करत असताना तिथं असं म्हटलं, तुमचे हात पवित्र असू द्या. म्हणजे काय, कोणतीच अपवित्र गोष्ट तुमच्या हातानं करू देऊ नका. लक्षात ठेवा, अपवित्र गोष्ट पण करायची हातानं आणि आराधना पण करायची. अपवित्र गोष्ट हातानं करायची आणि गीत पण गायची, नाही होऊ शकत. एक व्यक्ती, लक्षात ठेवा, देव प्रत्येकाला बारकाईनं पाहतो. तुम्ही किती गंभीर आहे या बाबतीमध्ये मला माहीत नाही, पण जेव्हा मी या गोष्टीचा अभ्यास करतो त्यास मला कळलं, शास्त्रामध्ये जर लिहून ठेवलं तर देव प्रत्येकाचे हात, तुमचे हात मोबाईलवर कसे चालतात ना, बरोबर देव बघतो. काय टाईप करतात, कसं लिहितात, आणि ते हात तुम्ही टाईप करून तेच हात पुन्हा संध्याकाळी अर्पणासारखं देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या भवनामध्ये हात वर करून देवाची उपासना करता. तुम्हाला वाटतं का ती उपासना मान्य होईल? त्या उपासनेचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येतील? हे कधीच घडू शकत नाही. म्हणून आम्ही पाहतो, जेव्हा प्रेषितांच्या काळामध्ये 5व्या अध्यायामध्ये तुम्ही बघितला, हनन्या आणि सफीरेनं पैशातलं जी संपत्ती विकली, आपल्या हातानं अर्धा वाटा त्यांनी काढून ठेवला. म्हणजे काय, अर्ध जीवन देवाला, अर्ध जीवन प्रभूला. आराधना करताना तुम्हाला तुमच्या हाताची शुद्धता ठेवावीच लागेल. काय टाईप करता, काय बोलता, काय विचार करता तुम्ही? नाही, मी तुम्हाला वाटतं की नाही मला पाहणारं कोणी नाही, तुम्हाला कोणी पाहतो, तो जो अंधकारामध्ये तुम्ही करताय, पण देव सगळं त्याच्या नेत्रानं पाहत असतो. म्हणून लक्षात ठेवा, आराधना करताना एवढी पावित्र्याने युक्त होऊन आराधना करावी लागती, तेव्हा देवाच्या मंदिरातले आशीर्वाद येतात. असंच नाही मिळत. आणि मला असं वाटतं की जगामध्ये 99% उपासना तर भ्रष्ट होऊन गेलेल्या आहेत. 99% उपासना. एखाद दुसरं चर्च फार विश्वासूपणे देवाची सेवा करणारं चर्च असेल, प्रभू त्यांना आशीर्वाद देव. अशी मंडळी जर आज देवाचं वचन ऐकत असेल, देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देव, भरपूर आशीर्वाद देव. मंडळीमध्ये उपासना निघून गेली, आराधना निघून गेली. का माहिती का, अश्लीलता, अमंगपद त्या चर्चमध्ये राहिलेल्या. परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध, गाणे वाद्य वाजवणे एवढंच त्या ठिकाणामध्ये आराधना आम्हाला शिकवत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितली, हात म्हणजे देवाचं देणं. हाताची शुद्धता काय माहिती का? बघा आता, हाताची शुद्धता आराधनेमधलं देवाचं देणं. या हाताला कळू नये, याला म्हटलं हाताची शुद्धता. जे प्रभूला देताना ते देवाला कळू, कोणाला कळू नये, कारण देव सगळं पाहतो. देव सगळं पाहतो, याला सांगायची गरज नाही. कधी कधी ते असतं, आमचं नाव नाही घेतलं, ती कसली आराधना? आम्ही आमच्याच नावासाठी जपतो. आम्ही ज्याला देतो तो पाहतो, नुसतं पाहत नाही, पाहून देतो. म्हणून लक्षात ठेवा, आराधना म्हणजे देवाला देणं आहे. आराधना म्हणजे देवाला देणं. आणि देताना तुम्ही काय करायचं माहिती का, या हाताचं या हाताला कळू न देणं म्हणजे शुद्ध आराधना. आम्ही दिलं म्हणून दौंडी नाही पिटवायची. जेव्हा तुम्ही दिल्याची दौंडी पिटवत जाता, तेव्हा त्यातले कोणतेच आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही. परंतु जे लोक प्रभूला देताना, देणं ही आराधना आहे. ऐका, देणं म्हणजे ही आराधना आहे. प्रभूला आराधना देणं म्हणजे जे पण तुम्ही प्रभूला देता, जे प्रभूला तुम्ही देता. नाही कळलं पाहिजे देवाला तुम्ही काय देता, लक्षात पण नाही आलं पाहिजे. ते शुद्ध, ती पवित्र आराधना. आणि मग लक्षात ठेवा, जेव्हा आराधना तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, जे तुम्ही देता ना, माणसांकडनं कौतुक करून घेऊ नका. कधीच कौतुक करून घेऊ नका. लोक कौतुक करायला लागले ना, हसण्याच्या पलीकडे काही एकदम त्याच्यात जवळ, मी असाच आहे, मी तसाच आहे, गेलं. झिरो झाली तुमची आराधना, शून्य किंमत तुमच्या त्या गोष्टीला. चांगलं तर म्हणू द्या, वाईट पण म्हणू द्या. आराधनेमध्ये चांगलं वाईट हा भेदच नसतो, कारण स्वीकारणारा देव असतो. आणि तो जे स्वीकारतो ना, ते स्वीकारताना
तो तेवढ्याच तोला मोलाचं स्वीकारतो. देवाला काही पण चालत नाहीत. इथं तुम्ही काय फाटक्या नोटा लई लोक टाकायलेत बरं का. तुमच्या नोटा तुमच्या खिशात घेऊन तुमच्या बँकेत भरा, अजिबात इथं टाकू नका. फाटक्या नोटा कॅमेरा लावला तर नाही तर मी की काय असलं डुप्लिकेट देवाला चालत नाही. देवाला ओरिजिनल चालतं. ओरिजिनल हो, देव ओरिजिनल आहे, तुमच्यासारखा डुप्लिकेट नाही. प्रभूला देताना तुमचे हात शुद्ध असले पाहिजेत. बेस्ट मधलं बेस्ट बरं का, चांगल्यातलं चांगलं याला म्हटलेलं आहे प्रभूला आराधना. चांगलं सगळं. आता चांगल्यामध्ये खाली पहा कसं आहे, ज्याचे हात स्वच्छ, पुढे आणि ज्याचे मन शुद्ध आहे. शुद्धता कुठे हो, कुठं आराधनेमध्ये काय महत्वाचं आहे? शुद्ध म्हणजे काय? म्हणजे काय हो? म्हणजे काय? ठीक आहे, मन शुद्ध, विचार शुद्ध म्हणजे नेमकं काय? एकमेका संबंधाची भावना. आराधना करताना एकमेका, आता मन हे नाही, माझं मन लय स्वच्छ आहे, मग बोलता कसं काय? एकमेकाविषयी कसं बोलता? म्हणजे तुमचं मन घाण आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा आराधना करताना टोमणे, टोचून बोलणं, उन्हं दुनं काढणं, याच्या त्याच्याविषयी बोलणं, ही आराधना देवाला मान्यच नाही ना. मग काय किती नाचा आणि किती बोंबला आणि किती जोरजोरात ओरडा, मुळामध्ये मन स्वच्छ व्हायला पाहिजे. कोण सांगितलं तुम्हाला मन अस्वच्छ आहे आणि मग तू पवित्र आहे? अरे बोल, तू म्हणल्यानं पवित्र होत नाही. पहिल्यांदा तुमच्या मनाचं शुद्धीकरण तुम्हाला करावं लागणार आहे. मन स्वच्छ होऊ द्या ना. आणि अस्वच्छ मन ओळखायचं कसं काय? काही लोकांना समोरच्या व्यक्तीला दुखावल्याशिवाय बरं वाटत नाही. मी म्हणतो तो आराधनेच्या लायकच नाहीये. कशी काय आराधना करू शकतो तो? मुळात देवाला ते आवडत नाही, तुम्ही ते करता. म्हणून म्हटलं गाणं आराधना नाही. आराधनेमध्ये प्रभू माझं मन स्वच्छ कर म्हणजे काय? समोरच्या व्यक्ती संबंधानं तीव्र मत्सर, नुसताच मत्सर नाही हो, आमच्यात तर तीव्र मत्सर असतो. इतकं राग भरलेला असतो, इतका मत्सर भरलेला असतो. म्हणून म्हटलं आलेत ते, तुम्ही देवाच्या मंदिरात आलाय, पण मनाने कुठं आला? मनामध्ये सगळी घाणच आहे हो. आणि मी तर म्हणतो सगळ्यात जास्त पेंटिकॉस्टल लोक धोकादायक झालेत. बाहेर तर लोकांना जरा भीती वाटते, देव आपल्याला पाहतो, ते एकमेकाला क्षमा करतात. परंतु विश्वासणाऱ्या लोकांची सगळ्यात मोठी वाईट अवस्था आणि चर्च देवाचं सानिध्य निघून जाण्याचं कारण पण हेच आहे, अशुद्ध मन. अशुद्ध मन. आराधना करण्यासाठी मनाची स्वच्छता आवश्यक आहे. शब्द बोलल्यावर स्वच्छ होत नाही. मी शब्द स्वच्छ बोललो म्हणून स्वच्छ होत नाही. आणि ते शब्द तुमच्या मुखातनं लक्ष, एक पराकोटीची उपासना करण्यासाठी ना तुम्हाला देवावरती प्रेम करावं लागतं. आणि देवावरती प्रेम करणारा व्यक्ती, तुम्ही म्हणता नाही माझं देवावरती प्रेम आहे, तसं नसतं देवावरचं प्रेम. तो म्हणतो आपल्या शत्रूवर सुद्धा प्रेम कर म्हणजे तुझं देवावरती प्रेम आहे. कोणावर प्रेम कर? अहो आमचं एकमेकाच्या मेंबरवर पटत नाही, शत्रू तर लांब राहिला आहे, त्या मेंबरला मी एकमेकाला शत्रू बनवून मोकळं, याचा एक ग्रुप त्याचा एक ग्रुप, ते 4 टाळके हे 4 टाळके, हे इकडं ते तिकडं, आणि चला आपण देवाची आराधना करू. कसली आराधना? कोण तुमची आराधना मान्य करणार आहे? आणि तुम्ही म्हणता स्वर्ग खालील. कसला स्वर्ग खालील? हाय तो पवित्र आत्मा बाहेर जाईल. तुम्हाला काय वाटतं पवित्र आत्मा ती काय अशी भाजी भाकरी आहे का? तुमचं डोनेशन आहे, कुठून पण काढलं आणि दिलं? नाही हो, मन स्वच्छ व्हायला पाहिजे. स्वच्छ मन. जेव्हा बसता, जेव्हा देवाच्या मंदिरात येता, त्यावेळेस तुमच्या व्यर्थ चर्चा, या चर्चेनं देवाचं सानिध्य निघून जातं, आराधना शून्य बनून जाते. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? परमेश्वराच्या मंदिरामध्ये आल्यावर चर्चेचा विषय फक्त देवच असला पाहिजे. का तुम्हाला चर्चा करायची? का तुम्हाला त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट आहे? अहो लक्षात घ्या, इथं येणारा व्यक्ती हा देवाला भेटायला आलेला व्यक्ती असतो, तुम्हाला पण देवाला भेटायचं. त्याचा तो भेटून जाईल, तुमचं तुम्ही भेटून जा ना. तो व्यक्तीला देवाला भेटून जाईल आणि तो व्यक्ती देवाला भेटल्यावर तुम्हाला देवाला भेटाय. पण तुम्हाला एकमेकाला अडखण का? कशासाठी? का मन एवढं घाण? का एवढं अशुद्ध मन?
आणि कशी तुम्ही उपासना करू शकता, कशी तुम्ही आराधना करू शकता आणि कशी अपेक्षा करता की पवित्र आत्मा आमच्यामध्ये यावा? कसा पवित्र आत्मा येईल? आणि त्या स्टेजवरती देवानं ती जागा मला दिली, देवानं ते स्थान मला दिलं. या स्थानामध्ये माझं मन अशुद्ध आहे, मन शुद्ध व्हायलाच पाहिजे. मला तर कधी कधी भीती वाटते, किती लोक स्वर्गामध्ये नसतील याच्यातले, कितीतरी लोक नसणार आहेत. बरेच लोक नसणार आहेत बरं का, खूप लोक नसणार आहेत. पुष्कळ लोक खालीच राहणार आहेत. बदल नाही त्यांच्यामध्ये, परिवर्तन नाही. दुःखाची गोष्ट आहे. स्वभाव बदललेला नाही, विचार बदलले नाहीत. देवाचं वचन किती पण ऐकलं तर एक कोडगे पण आमच्यामध्ये आलेलं आहे. मन स्वच्छ होतच नाही. अशुद्ध मन, अमंगळ मन. तयार आम्ही सिद्ध आहोत. देवाचं वचन ऐकून सुद्धा आमच्यामध्ये हल्ले, प्रतिहल्ले, वार, प्रतिवार, याच्यामध्ये आत्मिक जीवन संपलंय. उद्ध्वस्त झालोय आम्ही. आणि पवित्र आत्मा तर कधीच त्याला वीट आली आणि तो वीट येऊन निघून पण गेलेला असतो, कळत पण नसतं आम्हाला. त्याला वीट आला असल्या वातावरणामध्ये. मला कधी कधी गुदमरत असल्या चर्चमध्ये पवित्र आत्मा कसा राहत असेल मला. आणि तुम्हाला कसं वाटतं पवित्र आत्मा इथे? कधी कधी मी गुदमरतो. मला वाटतं की नाही रे, या लोकांचे विचार, यांचे स्वभाव, यांचे हेवे दावे, यांचे टक्के टोमणे, एकमेकाला जे बोलणं, अशुद्ध मन आहे. मला राहू वाटत नाही. पवित्र आत्मा कसा राहील सांगा बरं? आणि ती आराधना कशी देवाला मान्य असेल? मन स्वच्छ झालं पाहिजे. स्वच्छ, मी तर असं म्हणतो, स्वच्छ मन नाही तर स्टेज पण चढू नका. आमेन म्हणाल का? काही गरज, कशाला दंड उडवून घ्यायचा आपल्या स्वतःवरती? कशाला दंड उडवून घ्यायचा? तुम्ही काय देवाला साधारण देव समजता का? की तुम्ही काही केलं तरी देव तुम्हाला म्हणेल नाही नाही तू सेवा. देवाला नाही चालत. हो, नाही चालत प्रभूला. त्याला दान सुद्धा ते चालत नाही. कशाला एकमेकामध्ये एवढं अडकून पडता? कशाला एकमेकाच्या जीवनामध्ये एवढं इंटरफेअर करता की ज्याच्यानं तुमचं मन घाण होऊन जाईल? नका करू. आपल्याला आपलं आत्मिक जीवन आहे आणि आपलं आत्मिक जीवन देवाशी कनेक्टेड असलं पाहिजे, फक्त देवाशी. पण नाही, आम्हाला ते एकमेकाशी इतकं आम्ही अडकून पडलोय, एकमेकामध्ये एवढं आम्ही गडून गेलो की आमचं मन घाण होत होत एवढं घाण झालं. लक्षात ठेवा, ते जब परमेश्वर की आत्मा, कुठलं गाणं होतं म्हणजे काय मराठीमध्ये? देवाचा आत्मा, दिल म्हणजे मन, है की नाही? आणि गाणं गाताना काय, जब परमेश्वर की आत्मा म्हणजे देवाचा आत्मा माझ्या मनामध्ये, आणि मन अस्वच्छ तर देवाचा आत्मा कसं काय तुमच्यामध्ये राहील? म्हणजे फक्त गाणंच झालं ना. आता बघा, आराधना मी तुम्हाला सांगत आहे, तो म्हणतो मन अस्वच्छ आहे आणि तुम्ही म्हणता देवाचा आत्मा माझ्यामध्ये. कसला देवाचा आत्मा तुमच्यामध्ये? कोणी सांगितलं? तुम्ही म्हणता म्हणून देवाचा आत्मा तुमच्यामध्ये. देवाचा आत्मा ज्यांच्यामध्ये आहेत ना, पवित्र आत्मा माडीवरती 120 लोकांमध्ये एकत्र आला. नीट ऐका, ते सगळे एका दिलाचे, एका मनाचे झाले. पवित्र आत्मा जिथं असतो ना तिथं एक मनाचे असतात. देवाचा आत्मा जिथनं निघून जातो सगळ्यांची मनं वेगळी वेगळी असतात. आता तुम्हाला ठरवायचंय तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे का? माझे उपासक माझी उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं करतील. म्हणजे तुमची उपासना खरेपणाची उपासना नाहीच आहे. तुम्ही जेव्हा एकत्र येता ना, तुमच्या एकत्र येण्याच्या चर्चा हे तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का नाही ते सिद्ध करून टाकतं. तुमच्यात पवित्र आत्मा कुठे आहे? आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला. पवित्र आत्मा कसं तुम्हाला कोणाविरुद्ध बोलू देतो? कसं पवित्र आत्मा तुम्हाला कोणाविषयी व्यक्त होऊ देतो? पवित्र आत्मा फक्त देवाविषयीच बोलतो. मन स्वच्छ, मन निर्मळ ठेवा. मला माहिती आहे ते तुम्हाला जमणार पण नाही कधी, कारण तुम्हाला ती सवय लागलेली. तुमचं मन जे आहे ना, तुम्हाला देवाचा आत्मा असला काय नसला काय त्याचा तुम्हाला थोडा सुद्धा फरक पडणार नाही. पण माझं काम आहे तुम्हाला सत्य सांगणं. पवित्र आत्मा येण्यासाठी मनाचं शुद्धीकरण होणं गरजेचं. मन स्वच्छ व्हायला पाहिजे आणि ते होत नाही का? तर ती आम्हाला सवय लागलेली. म्हणून म्हटलं ना, पुष्कळ लोक खालीच राहिलेले तुम्हाला दिसतील. का? तर मन स्वच्छ झालं नाही. मन स्वच्छ होत नाही म्हणून पवित्र आत्मा कधीच काम करणार नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, जेव्हा इस्रायल लोक ते
खूप मोठं त्यांनी काम केलं. ते म्हटले की आपण एक मोठा बुरुज बांधू, आपलं नाव मोठं करू. आणि त्यांनी बुरुज बांधायला सुरुवात केली. तेव्हा परमेश्वरानं त्यांच्यामध्ये भाषेचा गोंधळ निर्माण केला. ऐका, जी भाषा बोलणारे, मराठी बोलणारे एका बाजूला झाले, इंग्लिश बोलणारे एका बाजूला झाले, तेलुगू बोलणारे एका बाजूला झाले, गुजराती बोलणारे एका बाजूला झाले. म्हणजे देवानं प्रत्येकाला वेगळं वेगळं केलं. ऐका बरं, काय सांगतो मी तुम्हाला, जेव्हा लोकांचे विचार वेगळे वेगळे बनतात ना, तेव्हा असे ग्रुप पडले जातात आणि देवच त्यांना वेगळं करतो. का माहिती का? याचं कारण एकच आहे, एक विचाराचे लोक. म्हणजे काय, आता मला वाटलं मन स्वच्छ असावं, तुमचं मन स्वच्छ होत नाही, तर देव मला स्वच्छ मनाच्या लोकांमध्ये घेऊन जाणार. उघड झालं. स्वच्छ मनाच्या लोकांमध्ये. मन अस्वच्छ, अस्वच्छ मनात तुम्ही काही पण करा, लगेच दोष काढत बसता. काही पण करा, काही पण करा. कपडे घातले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये दोष सापडेल. अस्वच्छ मन आहे हो. माझे कपडे, माझा कलर, माझी पसंती. पण मन स्वच्छ नसलं की त्याच्यात सुरूच होतं नाही काय तिथं. आणि स्वच्छ मनाचे लोक तिकडे आता परवा कोणीतरी मला त्यांनी म्हटलं, मी घालत नाही कधी अंगठ्या, पण कधी कधी आई मागं लागते, ती म्हणते घाल अंगठ्या. मग तिने खूप भांडल्यावरती मी सगळ्या बोटामध्ये अंगठ्या घालतो. आणि मग एकाने त्याच्यातून बघितलं यूट्यूबला, आणि मग त्यांनी मला मेसेज केला, पाळक साहेब मी तुमच्यापेक्षा लहान आहे, एक बोलू का? म्हटलं बोल. एवढी श्रीमंतीची कशाला तुम्ही दिखाऊपणा करता, हातामध्ये एवढं सोनं घालून? अरे बाबा, मन स्वच्छ असलं तर तुला कळलं असतं, स्वर्गात देव सोन्याच्या रस्त्यावरती फिरत आहेत, 7 समयामध्ये सोन्याच्या फिरत आहेत, त्याच्यावरती उरपट. पण तुझं मन अस्वच्छ आहे, तुला माझ्या हातातल्या अंगठ्या, बोटातल्या अंगठ्या दिसल्या. मन स्वच्छ असल्यावर, आता मी एवढ्या सेवकांना पाहतो, दिनाकरणला पाहतो, बहिणींना पाहतो, मी हा नाही विचार करत अमेरिकेत त्यांची प्रॉपर्टी, इकडं त्यांची प्रॉपर्टी, तिकडं त्यांची प्रॉपर्टी. मी पाहताना विचार काय करतो, अरे बापरे, देव एवढा भारी, यांना एवढं दिलं. आणि मन अस्वच्छ असलं तर दिनाकरणला काय करायचं, एवढं, हे एवढं घेतलं, तेवढं घेतलं. अरे मन स्वच्छ ठेवा रे, मन स्वच्छ असू द्या. मन अस्वच्छ असलं, साधं कोणी घर बांधलं तर कुठून पैसा आला? तुमच्या घरावर डाका घातला, काय करता? मन स्वच्छ पाहिजे ना. कशाला तुम्हाला उठं ठेवा? तुम्ही काय इडी बिडी आहे? जाऊन त्याच्यावर धाड घातले की हे तिकडून आलात. अरे कशाला? मन स्वच्छ ठेवा ना. प्रभूंना आशीर्वाद दिलेत, मन स्वच्छ ठेवायचं. त्यांना दिले, मला पण देव आशीर्वाद देणार आहे. नसत्या चांभार चौकशा कशाला? हे कुठून आलं, ते कुठून आलं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, यानं अमकं केलं तम. तुम्हाला देवानं याच्या, आणि मी म्हणतो असल्या लोकांनी स्टेजवर चढून कशाला आराधना करायची? कशाला चॅलेंज करता देवाला? या आराधना करा, देवाला धन्यवाद देत, वाटलं प्रेज द लॉर्ड करायचं करा, नाहीतर आपला हात खिशात घेऊन निघून जावा. आणि अजून एक गोष्ट, कुणी नाही केलं तर करू नका, काय गरज नाही. मन स्वच्छ नसेल तर काय हातात देतात त्यांच्या? मन स्वच्छ असेल तर येतील, गळ्यात पडतील. प्रेज नाहीच मन स्वच्छ, त्यांच्या हातात हात द्या, नाही तर नरड्यात हात घाला, ते काय उपयोगाचं होणार नाही. मन स्वच्छ पाहिजे ना सगळ्याच. अहो कसलं आत्मिक जीवन, कुठल्या लेवलवरती आम्ही जगत आहोत, काय आमच्या आत्मिक जीवनाची पातळी. परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? काय हो? ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचे हात स्वच्छ आहेत. हात स्वच्छ असेल तर सगळ्याच्या हातात हात जातील हो. म्हणून काय? आणि ज्याचे मन शुद्ध आहे. काय हो? ज्याचे मन शुद्ध आहे. मन शुद्ध पाहिजे तर आराधना, शुद्ध मनाचीच आराधना. बंद करा तेच तेच रटाळ जीवन. कधी कधी ऐकून मला घृणा, तिरस्कार वाटतो. अरे असले घाण मन कशी काय असू शकतात स्पिरिच्युअल लोकांची? आम्ही स्पिरिच्युअल म्हणतो, आत्मिक लोक म्हणतो, आणि आत्मिक लोकांचं मन एवढं वाईट कसं असू शकतं? आत्मिक मन मागा देवाकडं, आत्मिक मन. पुढे काय वाचा शेवटचं? जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही. जो आपले चित्त असत्याकडे. कशाकडं? असत्याकडे. कोण? आत्मिक उपासने संबंधानं परमेश्वर उपासना करताना 5वा मुद्दा सांगतो,
जो आपलं चित्त असत्याकडे लावी. कुठं लावत नाही हो? असत्याकडे. पवित्र उपासना कशाची सांगितले? असत्याकडे. कधी कधी कशाला ताळमेळ नसतं, कोणतर कानात चू केलेलं असतं, झालं त्याच्या भोवती सगळे फिर मी ऐकलं ह्या बायाच्या कान्या, आणि ते पसरत इथे हातवर. तू आत्ता तर एवढं लबाड बोलून आला. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनाची तुम्हाला राखण करायची. देवानं तुम्हाला कोणाच्या जीवनाचं राखणदार नेमलं नाही. आमेन म्हणाल का? परत मी सांगतो, फक्त हे मीच बोलू शकतो, बाकी कोणता पाळक बोलणार नाही, ते डेअरिंग पण करणार नाही. पण मी हे सत्य तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनाची राखण तुम्हाला करायची, दुसऱ्याच्या जीवनाची राखण नाही करायची. कोणतं सत्य असत्य शोधत बसून तुमचं आणि दुसऱ्याचं आत्मिक जीवन खराब करू नका. देवाला असल्या गोष्टीचा फार वीट आहे बरं का. जो आपलं चित्त असत्याकडे लावत नाही. अजून एक गोष्ट मी, आता तुम्ही म्हणजे नेमकं कसं काय, कोणतरी येऊन तुम्हाला कानात काहीतरी सांगतं, तुम्हाला काही माहित पण नसतं, आणि तुम्ही एवढं सांग बरं अजून पुढं काय, अजून काय झालं, होय का, आत्ता जाऊन मी बघतो. अरे काय बघता तुम्ही? देवानं तुम्हाला बघायला सुरुवात केल्यावर दावीद म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. अहो, आमचं पाप आमच्या डोळ्यासमोर असलं, आमच्या जीवनातलं सत्य. मुळामध्ये काय होतं माहिती का, नेहमी एक माणसामध्ये स्वभाव आहे, आपण करत असलेलं पाप चूक, आणि दुसऱ्यांकडनं झालेली चूक पाप. आपण करत असलेलं पाप काय? चूक. आणि माझ्याकडनं घडलेलं पाप त्याला काय म्हणतो? चूक. दुसऱ्याचं चुकीचं पाप, आणि माझ्याकडनं चूक घडली. हे आमचं जीवन असतं. लक्षात ठेवा, असत्य जीवन कशाला म्हटलं माहिती का? सत्य हे आहे, पौल म्हणतो, जगातला सगळ्यात मोठा पापी मी. हे सत्य आहे, सगळ्यात मोठा पापी मी. आणि जेव्हा माझं पाप मला समजतं ना, तेव्हा माझ्या पापाला दुरुस्त करण्यासाठी मी प्रयत्न करतो. म्हणजे काय? माझ्या जीवनातल्या चुका शोधण्याचा मी प्रयत्न करतो. कसं तुम्ही शुद्ध होणार आहात? काय माझ्यामध्ये चूक आहे? परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? आपलं उणेपण शोधा. पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आया बायांच्या कहाण्यांपासून दूर राहा. कल्पित कहाण्या, त्याला ना बूड ना शेंडा ना कुठला बेस, परंतु तरी सुद्धा त्या गोष्टीमध्ये आम्ही एवढं रममान होऊन जातो, आणि एवढं ते रटाळ डिस्टर्ब करणार, आपल्या स्वतःला उद्ध्वस्त करणार, आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह किंवा अभिषेक निघून जाणारं जीवन, याच्यामध्येच आम्ही गळून गेलेलो आहोत. आणि त्या आराधना, ती उपासना, हे प्रभूचं देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन आम्ही म्हणून लक्षात ठेवा, मला माहिती चर्चमध्ये सगळे चांगले आहेत, बाहेर गेल्यावर जे तुमचं जीवन आहे ते माझ्या कानावर येत आहे. तुम्ही बोललेला शब्द ना शब्द, एकमेकाची केलेली चर्चा. म्हणून कधी कधी प्रश्न पडतो की असे उपासक असू शकतात का, असे आराधक असू शकतात का, की ज्या आराधकांना ना देवाचं गांभीर्य आहे, ना पवित्र आत्मा काय माहितीये, ना देवाचं सानिध्य काय माहितीये, कशी काय उपासना करू शकतात? म्हणून गाणं उपासना नसते हो, गाणे उपासना नसते. तू इकडं तो म्हणतो तुझे हात पवित्र असू दे, म्हणजे वाद्य वाजवताना म्हणतो तू पवित्र पाहिजे. आता विचार करा, आराधना, माझे लोक माझी उपासना आत्म्यानं, आतली उपासना आहे ना प्रभूला, आतली पाहिजे, आणि आत्मन सगळं घाण आहे. आता विचार करा, एवढं घाण मन असल्यावर प्रभू कशी काय उपासना करेल, स्वीकारेल? कसा? देव आहे तो, त्याला बेस्ट मधलं बेस्ट. काय वाक्य बोलते ऐका नीट. तुम्हाला नाही माहिती याचं गांभीर्य काय? देवाला तर त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य होतायचं आहे मंडळांमध्ये. तो म्हणतो शेवटच्या मंडळीमध्ये मी माझं गौरव होतेल, तेव्हा ती मंडळी पहिल्या मंडळीपेक्षा भारी असेल. आता अंतिम दिवसामध्ये आम्ही आलेले लोक आहोत, अंतिम दिवसामधले लोक आहोत, आणि देव आत्म्याचा वर्षाव करणार आहे. त्या मंडळीमधल्या लोकांची मनं तो पाहतील, आणि त्याला जर कळलं या लोकांची मनं चांगली नाही,
वर्षाव ज्या मंडळीतल्या लोकांची मनं चांगली तिथं देवा अभिषेक पाठवेल. इथं कशाला पाठवेल तो? इथं कशाला देवाचं सानिध्य पाठवेल? इथं कशाला पवित्र आत्म्याला पाठवेल? ना शुद्धता, न पवित्रता, ना तिकडं मनं चांगली आहेत. सगळ्या व्यर्थ गोष्टी टिंगल टवाळ्या, ज्याच्यामध्ये एकमेकाची कुचेष्टा करणं. याच्यासाठी जर आमचं जीवन समर्पित असेल तर कशा पद्धतीने पवित्र आत्मा काम करेल आणि कशी देवाला ती उपासना मान्य असेल, कसं परमेश्वर या उपासनेचे आशीर्वाद आम्हाला देईल. उपासनेचे आशीर्वाद देण्यासाठी लक्षात घ्या, मी किती भारी उपदेश केला म्हणून माझा उपदेश देवाला मान्य नसतो. मी छोटासा उपदेश करेल पण माझं मन स्वच्छ असेल तर त्या उपदेशातले आशीर्वाद मला मिळणार आहे. कान देऊ नाही का? मन स्वच्छ, अस्वच्छ, अमंगळ मन, दुर्गंधीने भरलेलं मन, पवित्र आत्म्याला खिन्न करणारं मन, तुमचं आत्मिक जीवन उद्ध्वस्त करणारं मन, या मनाला कधी सुद्धा उपासना करण्याची परवानगी नाही. नाहीच ती उपासनेची परवानगी. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. देवाच्या मंदिरात आल्यानंतर माझं महत्व, माझ्या परिवाराचं महत्व नव्हे तर फक्त देवाचंच महत्व असलं पाहिजे. फक्त देवाचं महत्व आणि परमेश्वराचं महत्व असणारा व्यक्ती शेवटी जाता जाता सांगतो, असत्याकडं आपलं चित्त लावू नका. चुकून पण लावू नका. मुळामध्ये व्यर्थ बडबड करणारे लोक, एकमेकाविषयी पसरवणारे लोक आपल्या घरात पण घेऊ नका. अजिबात घेऊ नका बरं का. तुमच्या घरामध्ये जर असत्य पसरलं, तुमच्या घरातनं देवाचं सानिध्य निघून गेलं. मंडळीमध्ये असत्य पसरलं, मंडळीतनं पवित्र आत्मा निघून गेला. म्हणून लक्षात ठेवा, खरी उपासना, खरी आराधना काय? शास्त्र सांगतं, परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? जो आपलं चित्त असत्याकडं लावत नाही, असत्याकडं लक्ष लावत नाही. देवबाप आम्हाला खरी उपासना आराधना करण्यासाठी सहाय्य करू. पुन्हा एकदा आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. परमेश्वराचं वचन ज्या आमच्या चुका, आमच्या उणिवा, आमच्या कमतरता, आमच्यातले दोष दाखवण्याचं काम करत आहे. स्वतःचं परीक्षण करू शकत नाही याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नसेल. जर मला माझ्या चुका, माझे दोष, माझ्या उणिवा दिसत नाही तर मी कधीच उत्तम उपासक बनू शकत नाही. पिता त्याचे स्वतःचे उपासक शोधत आहे. अब्राम वर गेला, वर जाऊन त्याने इसाकाला वेदीवरती बांधलं. आम्ही जमिनीवर आहोत का? या सगळ्या डिस्क्वालिटी, वाईट सवयी, अभिषेकाला, पवित्र आत्म्याला खिन्न करणाऱ्या सवयी जर माझ्यामध्ये आहेत, रेटून मी पुढे तसंच करत आहे, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नसेल. ज्या पद्धतीने मी आत्मिक जीवन जगत आहे त्याच्यामध्ये जर मी गंभीर नसेल, माझं स्थान, माझी जागा, माझं पाचरण सगळं धोक्यामध्ये आहे. देव पवित्र आहे. मन स्वच्छ, हात स्वच्छ, विचार स्वच्छ असले पाहिजे. आता पवित्र आत्म्याला म्हणू, देवाच्या आत्म्यात तू ये, मला स्वच्छ कर. एक चर्च म्हणून कशा पद्धतीने आम्ही देवासमोर आराधना करत आहोत, मंडळी म्हणून
मी पवित्र आत्म्याला अडखण करणारी व्यक्ती तर नाही ना? पेंटिकॉस्टची मंडळी वाढली, कारण त्यांच्यामध्ये भेद नव्हता, पंथ नव्हते. तारण पावत असलेल्या हजारो आत्म्यांची भर त्यांच्यामध्ये पडली. कारण ती आत्मिक मंडळी आहे. आम्ही आत्मिक चर्च तोपर्यंत गणलं जाणार नाही जोपर्यंत सर्व शुद्ध होत नाही. पाप करणारे, पाप करणाऱ्यांबरोबर राहणारे, अशा दोघांना प्रभू पाहतो. असत्य जीवन कधीच लपू शकत नाही. असत्य गोष्टी कधीच लपू शकत नाही. हे सर्वशक्तिमान देवा, नम्रतेने मी तुझ्या समोर येत आहोत. फक्त आराधना याचा विचार आम्ही करतो प्रति शब्दातवारी. आमचे गीत, आमचे शब्द, कोणीतरी रचलेले गाणे, त्याला दिलेल्या सुंदर चाली, त्याच्यामधली मेलडी, याकडे आम्ही लक्ष दिलं, पण तुझ्या वचनाकडे साफ दुर्लक्ष केलं. काय तुला पाहिजे याचा शोध आम्ही कधीच घेतला नाही. प्रभू आम्हाला माफ कर. सत्यतेची उपासना काय असती याच्याविषयी सुद्धा आम्ही कधी गंभीर झालो नाही. आत्मिक उपासना काय असते हे सुद्धा प्रभू आम्ही कधीच जाणून घेतलं नाही. ही मंडळी तुझ्या स्वाधीन करत आहे. सर्व तुला ठाऊक आहे, तुला ज्ञात आहे. तुझ्यापासून कोणत्याच गोष्टी लपत नाहीत. माफ कर प्रभूजी. मन विचार बदलून टाक. तुला तर मोठं काम याच्याकडनं करून घ्यायचंय. प्रत्येक व्यक्ती जे तुझं वचन ऐकत आहे अशासाठी प्रार्थना करतो. स्वर्गामध्ये तर आम्हाला निरंतर तुझी उपासना करायची, आराधना करायची, परंतु गाणे गाऊन तर आम्ही स्वर्गात जाणार नाही हे देखील तू आम्हाला समजावून सांगितलंस. आणि आज दुपारी आमची प्रार्थना असेल की देवा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तो आम्हाला चालव, तुझ्या अधीन राहावं, उत्तम तुझी सेवा करावी, तुझ्या योजनेच्या कक्षेत राहावं. जे तुला पसंत पडतं तेच तुला द्यावं. आम्हाला पसंत पडणारं नको आहे. सर्वांचा ताबा तू घे प्रभूजी. तुझी संगती, तुझा सहवास लाभू दे. पावसाबद्दल तुला धन्यवाद देतो. उष्णता तू काढून टाकली, परंतु पावसाचा त्रास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होऊ देऊ नकोस. धरणातलं पाणी वाढू दे, पण शेतीची नासधूस होऊ देऊ नकोस देवा. चर्चचं बांधकाम तुझ्या स्वाधीन करत आहे. पाडकाम लवकर सुरू व्हावं यासाठी अडखळणं सगळी दूर कर. आणि लवकरात लवकर तुझं मंदिर बांधून पूर्ण व्हावं यासाठी कामगारांना तू सहाय्य पुरव, शक्ती पुरव माझ्या देवा. तुझ्या महानतेबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या कृपेबद्दल तुला धन्यवाद देतो. जे लोक आज प्रश्न घेऊन आलेले असतील त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी तू सोडव आणि अनेक लोकांच्या जीवनात तू साक्ष निर्माण कर. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. ज्यांना